नमोस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासरि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं ते हरे कृष्णा। बाहर जो भक्त है वो आवाज न करे, बाहेर जे भक्त बसलेत आवाज करू नका आणि सर्वांनी ऐका। आणि क्लास नंतर मी बाहेरच्या भक्तांना प्रश्न विचारणार आहे, मधल्या भक्तांची परीक्षा होणार आहे। आतमध्ये जागा आहे, आतमध्ये येऊन बसा। हरे कृष्णा। तसा इको कमी करा, इको शून्य करा। तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, ज्याला आपण इस्कॉन म्हणतो, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, त्याचा मराठीत अर्थ आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ। म्हणजे जगाच्या पाठीवर एक अशी मोठी संस्था स्थापन करण्यात आली जी पूर्ण विश्वभरासाठी आणि विश्वामध्ये मोठ्या स्वरूपात कृष्ण भावना अर्थात कृष्ण चेतना अर्थात कृष्ण भक्ती प्रचार आणि प्रसार करणारी सगळ्यात मोठी संस्था जगामध्ये आहे। तिचं नाव आहे इस्कॉन। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संस्था असल्यामुळे मोठे मोठे मंदिरं आहेत बाहेर जगभरामध्ये, भारतामध्ये सुद्धा, विदेशामध्ये सुद्धा। आणि म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर जाल आणि जेव्हा तुम्ही इस्कॉनचं प्रतिनिधित्व कराल, कोण जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही इस्कॉनतर्फे आहात, ते म्हणजे हो, मग ते लोक म्हणतील इस्कॉन म्हणजे खूप श्रीमंत संस्था आहे, असं लोक म्हणतील। आणि जेव्हा तुम्ही कलेक्शन करायला जाल डोनेशनसाठी, तेव्हा लोक म्हणतील अरे इस्कॉनला कसली कमी आहे, श्रीमंत संस्था आहे, तुम्ही काय मागायला आले, असं म्हणतात। पण ही जी संस्था आहे एवढी मोठी जी आज आपल्याला दिसते, तिचे मागे प्रयत्न छोटे छोट्या प्रयत्नातून एवढं मोठं संपन्न झालं। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, कृष्ण चेतना, कृष्ण भावना याचा पाया चैतन्य महाप्रभूंनी स्वयं ठेवला। चैतन्य महाप्रभू हे भगवान श्री कृष्णांचेच कलियुगामध्ये अवतार आहेत, नव्हे स्वयं कृष्णच आहेत। तर हे कृष्ण जे गौरांग चैतन्य, या चैतन्य महाप्रभू किंवा गौरांग महाप्रभू या रूपात प्रकट झाले होते। आणि त्याने ही भविष्यवाणी केली होती की पृथ्वी ते अच्छे जत नगराति ग्राम सर्वत्र प्रचार होईबो मेर मोर नाम। ह्या माझ्या हरिनामाचा प्रचार पूर्ण विश्वभरामध्ये होईल, असं म्हटलं। विश्वभरामध्ये हरिनाम होईल, पूर्ण विश्वभरामध्ये।
आणि त्याने पूर्ण भारतभरामध्ये प्रचार केला. स्वयं कृष्णाया कृष्ण चैतन्य, पूर्ण भारतभरामध्ये त्याचा प्रचार केला त्याने. हरिनामाची लहर पूर्ण जगभरामध्ये, हरिनामाचा बहाड, हरिनामाचा पूर्ण जगभरामध्ये, पूर्ण भारतभरामध्ये आला होता. पूर आपल्याला माहिती आहे, पावसाचा पाण्याचा पूर माहिती आहे आपल्याला ना. जामनेरच्या भक्तांना पूर माहिती नसेल कारण नदीच नाही इथे. अच्छा, ही छोटी नदी, त्याला नदी म्हणतो आपण. मी जेव्हा सुरुवातीला यायचो तर मला वाटतं ते कॅनलसारखा किंवा ते भुसावळला तेवढ्या मोठ्या मोठ्या गटरी आहेत. म्हणजे भुसावळचे लोक घाण करत असतं का? पण पूर येतो, जेव्हा पूर आला होता मागच्या वर्षी, आला होता पूर चांगला. पूर जेव्हा येतो तेव्हा जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. कविता होती ना, तसं वातावरण होतं. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसतं. तसं चैतन्य महाप्रभू जेव्हा कीर्तन करत जायचे, नाचायचे कीर्तनामध्ये, बेधुंद होऊन कीर्तन करायचे आणि जिकडे तिकडे लोक नुसते हरिनामच, हरे कृष्णच करत होते. जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतमध्ये भ्रमण करत होते, भ्रमण करताना ते जिथे जायचे, ज्या गावात जायचे, पूर्ण गावचे गाव जमा व्हायचं त्यांना बघायला. एकतर चैतन्य महाप्रभू दिसायला अतिशय सुंदर, स्वतः भगवानच आहेत. आणि जेव्हा ते कीर्तन करायचे, गायचे, तेव्हा सगळ्यांना आकर्षित करायचे. आणि जेव्हा ते नृत्य करायचे कीर्तनामध्ये, तेव्हा सगळे लोक टक लावून बघायचे त्यांच्याकडे. तर सगळे लोक त्यांच्याकडे एवढं भक्तिभावाने आकर्षित व्हायचे. आणि ज्यांना चैतन्य महाप्रभू स्पर्श करायचे त्याच्यामध्ये हरिनाम संचारित व्हायचं, कृष्णप्रेम संचारित व्हायचं. आणि तो मोठ्याने म्हणायचा, हरी हरी असं म्हणायचा. काय म्हणायचा? हरी हरी. म्हणा मोठ्याने, हरी हरी. पण मोठ्याने, हरी 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 असं म्हणायचे. हरी 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 हरी. आणि जर चैतन्य महाप्रभूने एकाला स्पर्श केला की तो असा एकदम नाचायला लागायचा, त्याच्यामध्ये असं एकदम कृष्णप्रेम संचारित व्हायचा. मग तो दुसऱ्याला हात लावायचा, तिसऱ्याला हात लावायचा, चौथ्याला, पाचव्याला, असा सगळीकडे असा हरिनाम प्रचार व्हायचा. काही काळजी करू नका, बसा तुम्ही निवांत, खिचडी तयार होईल तुमच्यासाठी, काही टेन्शन नाही. हरिनामाचा पूर आला होता. मग चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर आचार्यगण आले, भक्तिविनोद ठाकूर, त्यांनी याचा फाउंडेशन केला की असा हा प्रचार पूर्ण जगभरामध्ये व्हायला पाहिजे. त्यांनी अनेको ग्रंथ लिहिले. त्यांनी जे लुप्त स्थान आहे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान मायापूर, तसं उजागर केलं. लोकांना माहिती नव्हतं कुठे येते. चैतन्य चरितामृत नावाचा जो ग्रंथ होता तो लुप्त झाला होता, ओरिजिनल प्रत त्यांनी शोधून काढली. आणि त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली कृष्णाला की हे कृष्ण, मला एक असा पुत्र द्या की जो हरिनामाचा प्रचार, तुमचा हरिनाम आहे त्याचा पूर्ण जगभरामध्ये प्रचार करेल, असा मला पुत्र द्या. अशी ते प्रार्थना करायची. अशी प्रार्थना असायला पाहिजे. पुत्रप्राप्तीची प्रार्थना अशी असायला पाहिजे, हे भगवंता तुम्ही मला असा पुत्र द्या की जो पुत्र तुमचा चांगला भक्त असेल. नाहीतर असे पुत्र काय कामाचे आहे की नाही? टवाळे करणारे, रात्री मिड नाईटपर्यंत जागणारे, भरकटणारे, काय कामाचे पुत्र असो. आजकाल पुत्री पण काय कमी नाही. तर ते अशी प्रार्थना करायची. आणि त्याच्यामुळे त्यांना असा एक मुलगा झाला ज्यांचं नाव होतं विमला प्रसाद. पुढे जाऊन ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादजी म्हणले. आणि त्याने पूर्ण भारतभरामध्ये 64 मठांची स्थापना केली. त्याचे मठ म्हणजे छोटे छोटे मठ नाही, मोठे मोठे मंदिरासारखे असायचे. आणि पूर्ण भारतभरामध्ये त्यांनी प्रचार केला. आणि ते खूप सांगायचे त्यांच्या शिष्यांना की तुम्ही पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन प्रचार करा. बऱ्याच शिष्यांना सांगायचे. काही शिष्य जाऊन प्रयत्न करून पण बघितला त्याने, पण शक्य नाही झालं, परत आले वापस. आणि त्यांची ही वाणी प्रभुपाद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजीने गंभीरतेने घेतली की मी या हरिनामाचा प्रचार जगभरामध्ये करेन. आणि ते निघाले प्रचार करण्यासाठी.
ही त्यांना उपदेश केव्हा मिळाला होता? भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजींना त्यांच्या गुरूंचा उपदेश काय होता की हरिनामाचा प्रचार जगभरामध्ये करा. तर अभय त्यांचं नाव होतं अगोदर. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं नाव अभय, अभय चरण अरविंद, अभय नाव त्यांचं होतं, अभय चरण. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, अभय चरण त्यांचं नाव होतं. मग हे अभय लहानपणापासून खूप हुशार आणि बॅरिस्टरची डिग्री त्यांना प्राप्त झाली होती. पण त्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं भारतावर, म्हणजे पारतंत्र्य काळातली गोष्ट आहे. आणि त्यांना त्यांच्या अंडर काम करायचं नव्हतं, कारण अभय हे महात्मा गांधी आणि काय नाव त्यांचं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, हां, सुभाषचंद्र बोस, त्यांच्या आंदोलनाने फार प्रभावित झाले होते आणि त्याच्यामुळे ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. सुभाषचंद्र बोस फार महत्त्वाचं काम केले सुभाषचंद्र बोस यांनी. बरेच लोक म्हणतात की नुसता शांती करून स्वातंत्र्य नाही मिळालं. महत्त्वाचा पाठ सुभाषचंद्र बोस यांनी निभावला. इंग्रज अक्षरशः घाबरले होते त्यावेळेस. तर मग अशा वेळेस एकदा त्यांचा मग कलकत्त्याला राहायचे अभयचरण, कलकत्त्याला राहायचे. आणि एकदा त्यांचा मित्र, त्यांचा होता नरेंद्र, त्यांनी सांगितलं की चल एक साधू आलेत, त्यांचं प्रवचन जाऊ, आपण खूप चांगले बोलतात. आणि अभय काय म्हटले की मी खूप सारे साधू बघितले, खूप प्रकारचे साधू बघितलेत मी, आणि ते सगळे प्रवचन देतील, नंतर जाऊन बिड्या फुकतात, तंबाखू खातात, दारू पितात. त्याच्यामुळे मला कुठल्या साधूकडे बघायचं नाही, जायचं. तर मग नरेंद्र म्हटले की नाही, हे साधू तसे नाही आहेत, यांच्यामध्ये एक वेगळाच तुम्हाला एक आकर्षण वाटेल, एक वेगळ्याच प्रकारचे साधू आहेत, त्याच्यामुळे तुम्ही चला. आणि जबरदस्ती करून त्याने अभयला घेऊन गेले तिथे. कधी कधी आपल्या सत्संगाला पण एक जबरदस्ती आणतायचं, मुलांना जबरदस्ती आणतात, मित्रांना जबरदस्ती आणतात, कधी कधी बायको नवऱ्याला जबरदस्ती आणते, कधी कधी नवरा बायकोला जबरदस्ती आणतं, जबरदस्ती असते. तर नरेंद्रने आपल्या मित्राला नाही, चल 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 स्पेशल विशेष साधू, फक्त एकदा अटेंड करून बघ प्रोग्राम, आणि आणलं. आणि असं कथा सुरू होती. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रवचन देत होते. हे दोघे जण येऊन बसले. ते बसल्याबरोबर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की चैतन्य महाप्रभूंची वाणी पूर्ण जगभरामध्ये प्रसारित झाली पाहिजे, आणि हे कार्य आपण हाती घेतलं पाहिजे. आणि तुमच्यासारखे नवयुवक, त्या दोघांकडे बोट दाखवत होते, तुमच्यासारखे नवयुवकांनी हे गंभीरतेने घेतलं पाहिजे. तुम्ही सुशिक्षित आहात, चांगले इंग्रजी बोलू शकता, तुम्ही का नाही चैतन्य महाप्रभूंची वाणी पूर्ण जगभरामध्ये पसरावी. अभयला म्हटलं. अभय म्हटले, अरे मी आता येऊन प्रवचनात बसलो, थोडं ऐकलं आणि लगेच डायरेक्ट ओळख न पाला, डायरेक्ट मला उपदेश करताय आणि मला ऑर्डर करताय की तुम्ही हे करा म्हणून. आणि अभयचरण प्रभुपाद म्हणतात की त्यांनी एक आर्ग्युमेंट केला असा, त्यांनी प्रश्न विचारला की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आपले हा संदेश पूर्ण जगभरामध्ये प्रचारला पोहोचला पाहिजे, पण आता आपला देश पारतंत्र्यामध्ये आहे, आपल्या गोष्टी कोण ऐकेल, लोक दुःखी आहेत. अगोदर आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपण आपला देश स्वतंत्र केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग याचा प्रचार करू, असं अभयने म्हटलं. तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की
ही हरे कृष्ण आंदोलनाचा प्रचार ही इमर्जन्सी आहे, अत्यावश्यक घटना आहे, गोष्ट आहे. याच्यासाठी कुठली सरकार आहे हे महत्त्वाचं नाही. सरकार येतील आणि जातील, त्याचा याच्यावर काही प्रभाव किंवा याच्यावर विशेष प्रभाव पडेल असं नाही. म्हणून ही आवश्यक बाब आहे. याचा प्रचार आपण कशाची वाट बघत राहून थांबवता उपयोगी नाही असं म्हटलं. तेव्हा अभय एकदम शांत बसले आणि अभय म्हणतात की मला वाटलं की मी बरोबर बोलतो आहे, पण मला समजलं की हे जे स्वामीजी बोलत आहे ते योग्य बोलत आहे. कारण सरकार अशी किती आले आणि किती गेलं आहे की नाही. त्याचं तोंड फिरव, तोंड, तर तोंड कुठे आहे, त्याचे पाठ नको इकडे करू. तर असे सरकार किती आले आणि किती गेले. पॉलिटिक्स येतील जातील, पण हरिनामाचा प्रचार हे नितांत आवश्यक बाब आहे. आणि त्या वेळापासून अभयला ते व्यक्तिमत्व फार विशेष आवडायला लागलं आणि तेव्हापासून त्यांचा सत्संग सुरू झाला. असं बऱ्याच वेळा होतं की नाही, जबरदस्ती आपण आणतो आणि त्या व्यक्तीला आवडायला लागतं. आणि मग नंतर असं घडलं की ते नरेंद्रचं नाव फक्त तेवढंच येतं हिस्ट्रीमध्ये, की नरेंद्र म्हणून एक व्यक्ती होते, प्रभुपादांचे मित्र होते अभयचे, आणि अभयला घेऊन आले, प्रवचनामध्ये बसवले. त्याच्यानंतर ते नरेंद्र कुठे गेले, काय गेले, भक्त आहेत की नाही आज, काहीच माहीत नाही त्याच्यामध्ये. कधी कधी असं होतं की आपल्याला एखादा भक्त जबरदस्ती घेऊन येतो सत्संगामध्ये, बसवतो, आणि नंतर तो कुठे गायब होतो माहीत नाही, पण आपण टिकून राहतो. म्हणजे टिकणारे तिथे टिकतात आणि बाकी आणणारे किंवा न आणणारे किंवा जे असतात ते कधी कधी त्यांचं तेवढाच रोल असतो कदाचित आपल्याला आणण्यापुरता. तर मग तेव्हापासून त्यांची मीटिंग भेट होत गेली. ही गोष्ट आहे 1922 साली, 1922. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांची पहिली मुलाखत अभयचरणशी. आणि त्याच्यानंतर मग त्यांची भेटी होत राहिल्या, सत्संग होत राहिले, ऐकत राहिले प्रवचन. आणि अशा वेळेस यात्रेला केव्हा जायचे, वृंदावनला केव्हा भेटायचे. आणि मग एकदा 1933ला त्यांची दीक्षा झाली अभयचरणची. मग तेव्हा त्यांना नाव दिलं अभय चरणारविंद. त्यांचं नाव, जन्मजाचं नाव होतं अभय, दीक्षेनंतर नाव, आध्यात्मिक नाव दिलं जातं, आपल्या नावाच्या मिळता जुळता भगवंताशी संबंधित नाव दिलं जातं, अभय चरणारविंद. आणि त्याच्यानंतर मग भक्तिवेदांत अभयचरण जे होते त्यांनी हा उपदेश, मग त्यांना हा जो पहिल्या भेटीचा जो उपदेश दिला होता की पूर्ण जगभरामध्ये तुम्ही हरिनामाचा प्रचार करा, हा वैदिक सिद्धांताचा प्रचार करा, तोच उपदेश ते पुन्हा रिपीट करत होते त्यांचे गुरु महाराज. आणि मग त्यांचे गुरु महाराज जेव्हा वारले, मग अभयचरण ते स्वतः त्याचा बिझनेस होता. त्यांची एक फार्मसी होती, कंपनी होती, औषधं बनवण्याची कंपनी होती त्यांची, अलाहाबादला होती. त्यांचे जर तुम्ही ते प्रोडक्टचंही टाकाल तर अजून पण ते आहेत त्याचे काही फोटोज. तर खूप त्यांची औषधाची कंपनी चालायची, खूप चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आपापसामध्ये पॉलिटिक्सपणा झाला, मॅनेजर्स लोकांमध्ये भांडणं झाले, आणि मग ती कंपनी त्यांची डुबली. मग त्याच्यानंतर त्याने दुसरी एक कंपनी दुसऱ्या ठिकाणी प्लॅन सुरू केला. मग तिथे पण त्यांना अपयश आलं, आणि एका वेळेस तर त्यांची कंपनीला आग लावण्यात आली, सगळं काही जळलं पूर्णपणे. मग तेव्हा त्यांना हे जाणवायला लागलं की मी एवढी मेहनत करतो आहे फॅमिली मेंटेन करण्यासाठी त्यांची. मग त्याची फॅमिली जी, त्यांची पत्नी जी होती, ती पत्नी, त्यांचा भक्तीमध्ये त्यांना काही सपोर्ट नव्हता. अभयचरणने सांगितलं की तू दीक्षा घे, तर ती म्हणते नाही मला दीक्षा नाही घ्यायची, तुम्ही घ्या, मी आपलं बरं आहे माझं. आणि ती भक्तीमध्ये अशी काय गंभीर नव्हती, जप करण्यामध्ये, शास्त्र अध्ययनमध्ये किंवा प्रभुपादांना मदत करण्यासाठी अशी त्यांची काही इच्छा नव्हती. त्याच्यामुळे
घरून सपोर्ट नव्हता मग भक्तीसाठी. मग अभय चरण यांनी हे मग काही भगवद्गीतेचं भाषांतर करायचे, त्यांना वेळ भेटायचा तेव्हा. संस्कृत भगवद्गीतेची भाषांतर अनेक आचार्यांची टिप्पणी घेऊन त्याचं भाषांतर करायचे आणि अशा कागदांवर लिहून असे ते ठेवायचे. तेव्हाच्या काळात असं आपल्यासारखे नोटबुक नव्हते, पेपरवर लिहून ठेवायचे. एकदा ते आले घरी शोधायला की अरे हे मी लिहिले होते भाषांतर, ते कुठे सापडत नाही. शोधलं नाही सापडत. बायकोला विचारलं हे कुठे? ती म्हणे की काय आहे? ते म्हणे ते असं बस कागद होते तिथे. म्हणे मी रद्दीवाल्याला दिले. का? बिस्किट आणायला पैसे नव्हते आणि चाय पत्ती आणायला पैसे नव्हते. ते म्हटलं की केवढी महत्त्वाची गोष्ट आहे, एवढे वर्ष लिहिले मेहनत करून आणि ते सहज रद्दीवाल्याला दिली म्हटल्यावर किती वाईट वाटलं असेल त्यांना. पण त्यांनी सहन केलं ते. दुसऱ्यांदा पुन्हा सेम गोष्ट रिपीट झाली. एकदा नाही 2 वेळा झालं. आणि तेव्हा मात्र प्रभुपाद खूप संताप आला त्यांना. मग त्यांनी स्वतःला आवरलं आणि तिला विचारलं फायनल की तू या दोघांपैकी एक वस्तू निवड, टी और मी. म्हणजे चाय तुला पाहिजे का मी पाहिजे? तर तिला वाटलं की मजा करताय. तिने हसता म्हटलं की जर तुम्ही असं म्हणताय की दोघांपैकी मला काय निवडायचं तर मी चाय निवडेन. हे जेव्हा प्रभुपादांनी ऐकलं, प्रभुपाद एक शब्द पण बोलले नाही. प्रभुपादजीने आपलं बोऱ्या बिस्ता आटोपता घेतला आणि त्यांनी ठरवलं की आता बस. आणि तिथून ते निघून तिला न सांगता सगळ्या गोष्टी सेटल करून दिल्या. मुलांची लाईन लावून दिली, त्यांचा खर्च कसा चालेल याचीची व्यवस्था करून दिली आणि ते निघाले, वृंदावनला गेले आणि वृंदावनला जाऊन तिथे राहायला लागले. याच कालकीर्तीमध्ये त्यांचे गुरु महाराज, त्यांची शेवटची भेट वृंदावनला गोवर्धन राधाकुंड श्यामकुंड इथे झाली होती त्यांच्या गुरु महाराजांची. आणि शेवटच्या भेटीसुद्धा त्यांनी जेव्हा प्रभुपाद भक्तिवेदांत स्वामी आपल्या गुरु महाराजांना भेटायचे, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना जेव्हा पण भेटायचे तेव्हा ते त्यांना एक प्रश्न विचारायचे. काय विचारायचे की गुरु महाराज, मी तुमच्यापासून खूप दूर राहतो. तुमचे जे जवळजवळचे शिष्य आहेत, ब्रह्मचारी शिष्य आहेत, संन्यासी शिष्य आहेत, तुमची खूप चांगली सेवा करतायत. मी गृहस्थ आहे, मला घरी राहावं लागतं. कृपया करून सांगा की मी तुमची काय सेवा करू शकतो. जेव्हा पण भेटायचे तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारायचे की गुरु महाराज, मी तुमची कशी सेवा आणि काय सेवा करू शकतो. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की तुला जर वेळ मिळाला तर पुस्तके लिही आणि पैसे मिळाले तर ते छाप पुस्तके. आणि त्यांच्या शिष्यांना सांगून ठेवलं की अभय, कारण त्यांनी अभयचं एकदा कविता वाचली होती. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला बरेचसे भक्तांनी काय त्यांच्यावर टिप्पणी, त्यांची स्तुती करून त्यांना लिहून त्यांना वाचून दाखवली होती. मग तेव्हा अभयची कविता वाचण्यात आली भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या समोर. आणि त्या कवितेच्या ओळी ऐकून एवढे प्रभावित झाले ते. आणि तेव्हाच त्यांना ओळखलं की हा जो अभय आहे ह्याने माझा हृदय ओळखला आहे, काय मला अपेक्षित आहे हे याला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना पण सांगितलं की अभय जे काही लिहिल ते छापा आणि प्रकाशित करा. एवढं त्यांना आपल्या शिष्यावर विश्वास होता. गुरूंचा शिष्यावर विश्वास केव्हा स्थापित होतो? जेव्हा शिष्य गुरूंची जी मानसिकता आहे ती जाणतो, जेव्हा त्यांचा गुरूंचा भाव जेव्हा जाणतो, त्यांना काय अपेक्षित आहे आणि काय त्यांचा मूड आहे, काय करू इच्छितात हे जेव्हा शिष्य जाणतो. का जाणणं आवश्यक आहे? त्याशिवाय त्याला समजणार नाही त्यांची वर्किंग स्टाईल. आणि त्याच्यामुळे समजलं नाही तर तो मदत नाही करू शकत. म्हणून हे जाणणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अभय यांनी एक्झॅक्टली ते जाणलं होतं. आणि म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की त्यांनी जे पण काय लिहिल ते छापा. आणि जेव्हा शेवटची त्यांची भेट होती राधाकुंड श्यामकुंडवर, तेव्हा ते म्हटले की
गौडीय मठ जो आहे, ज्या गौडी मठाची स्थापना केली होती भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी, तर तेव्हा ते म्हणतात की गौडीय मठमध्ये आग लागले, आगोन जलेबे बंगालीमध्ये म्हणतात, आग लागले. गौडी मठमध्ये आग लागली म्हणजे काय? म्हणजे हा प्रॉब्लेम आहे की आपापसामध्ये भक्तांमध्ये शिष्यांमध्ये भांडणं चालू आहेत. शिष्यांमध्ये जर भांडणं असेल तर गुरु खुश असतील? नाही. भांडणं आहेत. कशावरून भांडणं आहेत? प्रॉपर्टीवरून. एक नवीन बिल्डिंग बनते, नवीन मंदिर, नवीन राहण्याची व्यवस्था बनते, तर तिथले जे निवासी भक्त आहेत ते आत्तापासूनच त्यांचं भांडण चालू आहे की कुठल्या रूममध्ये कोण राहील आणि कोणाकडे काय अधिकार राहतील याच्याविषयी त्यांची चर्चा चालू आहे. तर त्याच्यामुळे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की एक गोष्ट माझ्याकडून करायची राहून गेली, जी म्हणजे गव्हर्निंग बॉडी कमिशन. एक अशी बॉडी तयार करायची की जी ह्या संस्थेची किंवा हे जी गौडी मठ तयार केला आहे याचा सगळा कारभार सांभाळते. ते करता करता राहून गेलं. पण तू प्रचार कर आणि पूर्ण जगभरामध्ये याचा उपदेशाचा प्रचार कर, पाश्चिमात्य देशामध्ये प्रचार कर, इंग्रजी भाषामध्ये प्रचार कर आणि अशी एक व्यवस्था, सुव्यवस्था निर्माण कर, हे त्यांच्या गुरु महाराजांनी सांगितलं होतं. आणि म्हणून अभय ही गोष्ट गंभीरतेने घेत होते. आणि एकदा मग त्याच्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा देहांत झाला आणि एकदा ते भक्तिवेदांत ठाकूर प्रभुपादजी यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना म्हटले की तू संन्यास घे. असं बरेच वेळा घडलं. आणि भक्तिवेदांत अभय म्हणता अगोदर विचार करायचे कसं काय मी संन्यास घेऊ शकतो. त्यांना अगोदर पण सांगितलं होतं की तुम्ही संन्यास घ्या, निवृत्त व्हा गृहस्थ आश्रमामधून, आहे की नाही. आता जर सांगितलं आपल्या भक्तांना, प्रभू चला आता बस झाला तुमचा, आता संन्यास घ्या, तर प्रभूंची अचानक झोप उडेल की अरे बापरे, अचानक संन्यास डायरेक्ट कसं काय शक्य आहे. पण अभयची इच्छा होती, उत्सुकता होती, पण जबाबदाऱ्या त्यांना वाटायची की गृहस्थ जबाबदाऱ्या माझ्या पूर्ण करायच्या आहेत, अजून मुलांचे लग्न बाकी आहेत, बायकोला सांभाळायचं आहे, कसं काय मी येऊ शकतो असं विचार करायचे. आणि म्हणून त्यांनाही हा आदेश त्यांना 1922ला मिळाला होता. पण ते त्याच्यावर वर्कआउट करता 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 त्यांना बरेच वर्ष लागले. आणि मग शेवटी जेव्हा त्याने स्वयंनिवृत्ती जेव्हा त्यांनी घेतली भक्तिवेदांत अभय चरणारविंद प्रभुपादजी, तर मग ते वृंदावनला राहायला लागले. मग संन्यास घेतलं त्याने आणि मग ते वृंदावनला येऊन राहायला लागले. वृंदावनला राधा दामोदर मंदिर आहे. त्या राधा दामोदर आपण गेलो होतो, तिथे प्रभुपादाने एक रूम दिली होती, ती रूम बघितली होती आपण. त्या रूममध्ये प्रभुपाद राहायचे, भजन करायचे, लिखाण करायचे. समोर रूप गोस्वामींची समाधी होती, त्याचं दर्शन करायचे, राधा दामोदरांचं दर्शन करायचे. तिथे प्रभुपादांना खूप जे मोठे मोठे संत होते ते प्रभुपादांना खूप चांगले ओळखायचे. भक्तिवेदांत स्वामी या नावाने, भक्तिवेदांत स्वामी. मग त्यांचा जो शास्त्रांचा जो ज्ञान अभ्यास त्यांचा एवढा प्रकांड पंडित होते प्रभुपादजी अभय. ते जेव्हा ग्रस्त होते तेव्हा तिथले जे स्थानिक ब्रह्मचारी होते, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे शिष्य, ब्रह्मचारी शिष्य, ते अभयला घेऊन जायचे प्रवचन द्यायला. चला तुम्ही खूप चांगलं प्रवचन देता. त्यांना शास्त्र ज्ञान खूप होतं. गृहस्थ असून सुद्धा खूप त्यांच्याकडे ज्ञान होतं. गृहस्थ असून ज्ञानी होऊ शकत नाही का? होऊ शकतो. अभ्यासाचा विषय आहे, कसा वेळ देतो त्याचा विषय आहे. आणि म्हणून त्यांचं हे शास्त्र अध्ययन, त्यांचे अंडरस्टँडिंग, विजडम त्यांचं बघून त्यांना नाव देण्यात आलं, पदवी देण्यात आली भक्ती वेदांत स्वामी. त्याचं संन्यासी नाव झालं भक्ती वेदांत स्वामी. हे त्यांना उपाधी देण्यात आली, हे त्यांचं नाव देण्यात आलं. संन्यासी नाव त्यांचं होतं, दीक्षित नाव होतं, त्यांचं नाव होतं अभयचरण. दीक्षित नाव झालं अभयचरणारविंद आणि संन्यास दीक्षेचं नाव झालं भक्ती वेदांत स्वामी. मग तेव्हापासून ते भक्तिवेदांत स्वामी नावाने ओळखले जाऊ लागले. राहत होते वृंदावनामध्ये राधा दामोदर मंदिरामध्ये एक रूममध्ये.
मग तिथेच राहून ते भजन करायचे, भगवंतांना प्रार्थना करायचे, कधी कधी बंगालला जायचे, अद्वैत आचार्यांना प्रार्थना करायचे, शांतीपूरला जायचे, चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायचे की मला शक्ती द्या माझ्या गुरु महाराजांची आज्ञा पूर्ण करण्यासाठी, असे ते तीव्रतेने प्रार्थना करायचे. आणि मग त्यांनी ठरवलं की मी आता पाश्चिमात्य देशामध्ये जाणार. मग त्याच्या अगोदर त्याने ते बुक मासिकं लिहायचे, जाऊ देवाचे गावा मासिक त्यांनी प्रकाशित केला. ते स्वतः जायचे दिल्लीला, तिथे प्रकाशनाकडे जायचे, प्रकाशित करायचे, स्वतः लिहायचे, प्रूफ रिडिंग पण करायचे, त्याच्यानंतर प्रकाशनाकडे जायचे, पब्लिश पण तेच करायचे, प्रकाशन पण तेच करायचे, आणि लोकांना वाटायला पण तेच जायचे. वन मॅन आर्मी होती प्रभुपाद. आणि मग तेव्हा एकाने सजेस्ट केला की तुम्ही पुस्तकं लिहा मासिकं लिहिण्यापेक्षा. मग तेव्हा त्यांनी छोटी छोटी पुस्तकं पण लिहायला लागले. ते भगवद्गीतेचं भाषांतर तर होतंच, भागवतमचं भाषांतर सुरू केलं. आणि भागवतम, श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद, त्याचे 3 भाग असे मोठे मोठे खंड, याच्यापेक्षा मोठे खंड, असे 3 खंड तयार केले त्यांनी, छापले. पहिल्या स्कंदाचे 3 भागामध्ये. आणि मग ते छापून जेव्हा रेडी झाले तेव्हा मग त्यांना एक विश्वास आला की आता भागवतम घेऊन मी जाईन अमेरिकेला जाईन. त्यांना वास्तविक तेव्हा एक भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे काही शिष्य इंग्लंडला जाऊन आले, लंडनमध्ये. त्यांना अपयश आलं, ते वापस आले. आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की तुम्ही इंग्लंडला जा, प्रचार करा. पण प्रभुपादजीने विचार केला, पाश्चिमात्य देशामध्ये जाण्याचा प्रचार करण्याची आज्ञा आहे ना, ठीक आहे. मग त्या काळामध्ये कुठला देश ठीक आहे, योग्य आहे, जिथे जाता येईल आपल्याला. मग त्याने निवडला USA, अमेरिका. आणि म्हणून त्याने अमेरिकेला जायचं ठरवलं. पण जाणार कसं, पैसे नाही आहेत. मग त्याने तपास काढला की बघा प्रचारासाठी कसं अपडेट राहावं लागतं. त्याने तपास काढला की इथे एक स्पॉन्सर आहे. जसं आपल्या जामनेरचे भक्त शोधता आहेत की जन्माष्टमी करायची आहे तर हॉल पाहिजे, चांगला हॉल कुठला आहे, कोण देईल तो, चला स्पॉन्सर शोधा. मग त्यांना जाऊन भेटा. मग दुसरे एखादे असेल, मग प्रसादम बनवायचं आहे, फार आपुलण बनवायचं आहे. मग त्या प्रसादामध्ये पनीरची भाजी ठेवायची आहे, मला कोण पनीर स्पॉन्सर करेल, नाना बावस्करना शोधा आणि त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप करून घ्या. अशा पद्धतीने प्रभुपादजीने हे शिकवलं अगोदर. मग प्रभुपादजी बघितलं त्यावेळेस मुंबईला एक मोरारजी देसाई कंपनी, एक मालवाहू जहाज, भारतातून माल, त्यांचा एक बिझनेस होता अमेरिकेला. आणि त्यांचा एक मालवाहू जहाज इथून जायचा मुंबई टू अमेरिका, बोस्टन बंदरवर. लगभग तिथे 38-39 दिवस लागायचे, 38 मोस्टली, तो पूर्ण समुद्र क्रॉस करताना. आणि खास करून तिकडे अंटार्क्टिक सागरामध्ये जेव्हा जायचं तेव्हा एवढ्या भयानक लाटा उचलायच्या. त्या लाटा कशा असायच्या माहिती आहे, 50-50 फूट उंचीच्या लाटा असायच्या, 50-50, 60-60 फूट उंचीच्या लाटा. आणि समुद्रामध्ये जेवढं आपण आतमध्ये जातो ना तेवढं पाण्याची खोली जास्त, आणि पाणी असं जो हालतो ना, पाणी असं एकदम असं खूप भीतीदायक वाटतं ते. आणि जेवढा आतमध्ये जातो तेवढा पाणी एवढं थंड एवढं असतं, खूप थंडावा असतो पाण्यामध्ये. म्हणून पाण्यामध्ये बर्फ मिळतो ना, आईसबर्ग असतं बघा, पाणी थंड असतं म्हणून खाली जास्त असतं. आणि त्यातल्या त्यात आईसबर्ग लागण्याची भीती, आणि असे 100 फूट. तर ते मग तिथे मिळेल कसं काय तिकीट. मग ते त्यांच्या ऑफिसच्या समोर जाऊन बघायचे की मोरारजी देसाईजी आहेत का. एक माताजी होते त्या, श्रीमती मोरारजी. तर त्यांची मुला भेट होईल का, ते काही स्पॉन्सरशिप देतील का, एखादं तिकीट मला देतील का. मालवाहू जहाजामध्ये जायचं होतं, चांगल्या जहाजामध्ये जायला पैसे नाही, हवाई जहाजात जायला पैसे नाही. मग त्याच्यामधून एखादं सीट मिळेल. मग ते जाऊन बसायचे त्यांच्या घरासमोर, ऑफिससमोर. मग त्यांना मेसेज द्यायचे की असे असे भक्तिवेदांत स्वामी आलेत. मग त्या काय भेटल्या नाही. मग हे बसून राहिले दिवस गेला. आणि त्याच्यानंतर मग मॅडम आल्या नाही म्हणे, आज नाही भेटणार तुम्हाला, उद्या या. मग स्वामीजी दुसऱ्या दिवशी परत आले भेटायला त्यांना.
दुसऱ्या दिवशी परत ते बसलेले होते बाहेर आणि त्या श्रीमती मोरारजी त्या खिडकीतून बघायचे का हे अजून बसलेत, बापरे. तसं आज आपण इकडे कलेक्शनला गेलो होतो इकडे, तर एका घरामध्ये ती झालं सगळं कलेक्शन. एक गाडी गेली आपली पुढे अनाऊन्समेंट करत करत आणि मी मागे होतो आणि मग मागून मी गाडी फिरून परत इकडनं चालली होती. तर मग मी म्हटलं की गाडीचा आवाज चालू करू परत अनाऊन्समेंट. कधी कधी असं होतं की काहींनी अनाऊन्समेंट ऐकली आणि पैसे हातात काढले आणि काढता काढता भक्तगण निघून गेले. मग ते म्हणलं अरे राहून गेलं द्यायचं. असं होतं कधी कधी. एक माणूस काल असा आला होता पैसे घेऊन 100 रुपये आहे ना, म्हणजे पावती फाडा. ते म्हटलं असा एखादा आला असेल तर असं आवाज ऐकून येईल माझ्याकडे, माझे पैसे घेऊन. तर मी असं आलो. तर एक घर होतं ज्या घरात बरेच भक्तगण आपले ठोक केलं पण कोण बाहेर नाही आलं. जेव्हा गाडी गेली तेव्हा एक महिला बाहेर आली काय करायला. आणि मी तिकडनं येताना जेव्हा मी आलो आणि तेव्हा गाडीचा आवाज मी वाढवला स्पीकरचा अनाऊन्समेंटचा. जसं तिने आवाज ऐकला तशी पटकन पळत थोडं आतमध्ये गेली, दरवाजा आतमध्ये गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. तिला वाटतं आता परत आले बाबा हे. मग मी बघत होतो गंमत तिची. तर तिकडनं मग भक्ती वेदांत स्वामी असे बसले. मग 2 दिवस झाले तरी पण त्या भेटल्या नाही. तिसऱ्या दिवशी पण ते दिवसभर असे बसले. मग तेव्हा त्यांना वाटलं की हा व्यक्ती याच्याकडे चिकाटी किती आहे आणि एवढा कोण व्यक्ती सहनशील, एवढा कोणी व्यक्ती कसा असू शकतो आणि म्हातारा व्यक्ती आहे. आता त्यांचं वय आहे 69 वय आहे. 1965ची गोष्ट आहे. आणि मग तेव्हा ते म्हटले की ठीक आहे बोलवा. मग तेव्हा ते स्वामीजींना भेटले. मग स्वामीजींनी त्यांना सांगितलं, भक्तिवेदांत स्वामीजींनी सांगितलं की मला अमेरिकेत जायचं आहे, तिथे प्रचार करायचा आहे. तिथे आपला हा जे हे आहे, माझ्या गुरु महाराजची आज्ञा आहे, आपलं हे जे ज्ञान आहे किती श्रेष्ठ आहे, पूर्ण जगाला मिळालं पाहिजे, जगाला आपल्याला तारलं पाहिजे. आणि आपले कृष्णांची महिमा, तुम्ही पण कृष्णाचे भक्त आहात, तुमचे कृष्ण असे म्हणायचे, तुमचे कृष्णाचे महिमा जगभरामध्ये का होऊ नये असे म्हणायचे. ते जगमध्ये देशाविदेशामध्ये कृष्णांचा मंदिरं होतील असं असायला पाहिजे. मी जाऊन करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही थोडं मला मदत करा, तुमचं ते एक तिकीट मला द्या, असं ते प्रभुपादांनी त्यांना विनंती केली. मग तेव्हा ते म्हटले की स्वामीजी तुम्ही जाऊ नका तिकडे खूप थंडी आहे अमेरिकेमध्ये. स्वामीजी देर इज अ कोल्ड अँड यू आर ओल्ड, यू विल डाय देअर असे म्हणायचे. तुम्ही मराल तिथे जाऊन, त्याच्यामुळे तुम्ही नका जाऊ. तुम्हाला भागवत करायचं आहे की नाही, मग तुम्ही माझ्याकडे रोज भागवत कथा करा, मी बसून ऐकेन असे ते म्हणायचे. मग स्वामीजी म्हणायचे खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही भगवानाचे भक्त आहात, तुम्ही रोज भागवत ऐका, मी तुमच्याकडे नक्कीच भागवत करेन, पण मला तिकडे पण करायचं आहे, कृपया करून तुम्ही मला तिकीट द्या. आणि ते प्रभुपादांनी खूप विनंती करायला लागले. मग तेव्हा त्यांनी त्यांना तिकीटची व्यवस्था करून दिली आणि त्यांचं तिकीट स्पॉन्सर झालं आणि खूप आनंदी होऊन स्वामीजी आले. मग त्यांनी सगळी व्यवस्था केली. आता एक बक्सा होता, ट्रंक, एक असं पेटी, ते जुन्या पेट्या असेल बघा पत्र्याच्या, अशी ट्रंक होते, त्याच्यामध्ये श्रीमद भागवतमचे सेट ठेवले त्यांनी आणि तिकडनं पाठवले. कलकत्त्यावरून ते पाठवले मुंबईवरून ते बसणार होते. आणि 1965 त्या दिवशी ते निघाले. आता येईल बघा ऑगस्ट महिन्यामध्ये 20 ऑगस्ट 1965ला ते निघाले अमेरिकेला जायला. मालवाहू जहाजामध्ये बसून वयाच्या 69व्या वर्षी. सोबत फक्त 30 रुपये होते आणि श्रीमद भागवतम होते आणि बटाट्याचा एक पोतं घेऊन गेले. का? कारण ते अमेरिकेचे लोक काय खातात, किती शाकाहारी असतील, काय भेटेल नाही भेटेल काय भरोसा नाही, म्हणून बटाटे उकळून खाऊ पण प्रचार करू, ही त्यांची चिकाटी होते स्वामीजींची. आणि निघाले. त्या जहाजावर एक कॅप्टन होता, त्याचं नाव कॅप्टन पंड्या.
अमेरिकेमध्ये एक भारतातलं एक कपल होतं. त्याचं नाव होतं एक होते मिस्टर अग्रवाल. तुमचं नाव काय होतं अग्रवालचं? आणि त्याची मिसेस होती, त्याचं नाव होतं सॅली अग्रवाल. याचं नाव काय होतं लक्षात आहे. तर त्यांचा रेफरन्स होता की ते तिकडे जाऊन राहण्यास मदत करतील म्हणून. पण ते कुठे राहणार होते, कुठे भेटतील नाही. त्यांनासुद्धा पण वाटलं होतं की हे अग्रवाल, त्यांनासुद्धा वाटलं की हा व्यक्ती, असे भरपूर लोक सांगतात की आम्ही येऊ येऊ, पण कोणी येत नाही. इवन स्वामीजी येतील की नाही त्यांना काही विश्वास नव्हता. आणि स्वामीजी निघाले जहाजामध्ये. तुम्हाला जर अनुभव असेल पाण्यातला, तर समुद्राच्या किनारी मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो. एक यात्रा होती, द्वारकेला यात्रा होती. आणि द्वारकेलाच कडेलाच राहण्याची व्यवस्था होती. सोमनाथला पहिल्यांदा गेलो होतो आम्ही. सोमनाथ माहिती आहे ना सोमनाथ? ठीक आहे. तर तिथे राहण्याची व्यवस्था केली होती. पण तिथे गेल्या गेल्याबरोबर लोक म्हणायला लागले आपल्या इकडचे, प्रभू तो वास कसला येतो असा, एकदम कसला तेच वास येतो असा. म्हटलं बाजूला समुद्र आहे म्हणून हा वास येणार आता. आणि त्याच्यानंतर द्वारकेला तर अजून जवळ जाऊ मग. तर तो एक वेगळा गंध असते ती. पण जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये जाता तेव्हा एक अजून वेगळ्या प्रकारचा गंध राहतो, कंटिन्युअसली राहतो. आणि ती एक हवा, आणि तुम्ही पाण्यामध्ये आहात कंटिन्युअसली. आपण मनुष्य हा जमिनीवरचा जीव आहे. तो हवेमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही आणि पाण्यात पण जास्त वेळ राहू शकत नाही. तो जमिनीवरचा आहे. म्हणून स्पेसमध्ये जाणाऱ्यांना, बऱ्याच लोकांना हेल्थ इश्यू खूप होतात. कधी कधी येतच नाही परत, पण हेल्थ इश्यू खूप होतात. पाण्यामध्ये सुद्धा जमिनीवरचा जीव आहे आपण. पक्ष्यांमध्ये वायुतत्व जास्त आहे म्हणून ते आकाशामध्ये राहू राहतात. माशामध्ये जलतत्व जास्त आहे. पंचमहाभूत आहेत ना, त्यातला एक तत्व ज्याच्यामध्ये जास्त असतो तो त्या ठिकाणी राहू शकतो. आपल्यामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे, मिट्टी तत्व जास्त आहे. पृथ्वी तत्व, माती तत्व, म्हणून आपण जमिनीवर चांगल्या पद्धतीने राहू शकतो. मग तिथे गेल्यानंतर हेल्थ इश्यू, आणि म्हातारा व्यक्ती एकटेच, त्याच्यामध्ये त्याला म्हणतात सी सिकनेस. सी सिकनेस म्हणजे समुद्री वातावरणाचा आजार पण येतो. उलटी, डिसेंट्री, अजून काही काय असं मळमळ, अशा खूप आजार होतात, वेगळ्या प्रकारचे आजार होतात. ते सुरू झालं प्रभुपादांना. आणि मग जातानाच, आता हे कधी निघाले, ऑगस्टला निघाले ना, मग मध्येच जन्माष्टमी आली. जन्माष्टमी कुठे साजरी केली त्यांनी? जहाजामध्येच. ते म्हणतात की आज जन्माष्टमी आहे, वृंदावनला किती मस्त वातावरण असेल, मी इकडे कुठे चाललो आहे, जहाजात बसून असा विचार करत होते. आणि खूप मोठ्या मोठ्या लाटा जेव्हा यायच्या तेव्हा समुद्र खवळलेला असायचा, तेव्हा भयंकर परिस्थिती व्हायची. आणि अशामध्ये प्रभुपादजींना 2 हृदयविकाराचे झटके आले. पहिला झटका आला, त्याच्यात तर खूप भयानक अवस्था झाली. त्याच्यानंतर दुसरा झटका आला, प्रभुपादजी खूप एकदम कोलॅप्स झाले की आता माहिती नाही काय होईल, मी जिवंत राहीन की नाही राहीन, काहीच गॅरंटी नाही, अशी अवस्था झाली. आणि ते जे पंड्या जे होते ते त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यायची सेपरेट, त्यांची अरेंजमेंट त्यांनी केली होती. तर जेव्हा मग ते रात्री ते एकदम असे हे झाले स्वामीजी की आता काय होईल माहिती नाही, एकदम काय शक्य होईल की नाही, करू शकेन की नाही, त्यांना काहीच कॉन्फिडन्स नव्हता. आणि म्हणून रात्री जेव्हा ते झोपले पडले तेव्हा स्वप्नामध्ये कृष्ण आले त्यांच्या. आणि कृष्ण त्यांच्या डोक्यावर हात ठेवून कृष्ण म्हणतात की काही काळजी करू नको, या जहाजाचा पूर्ण नियंत्रण मी माझ्याकडे घेतले आहे, त्याच्यामुळे आता काही घाबरू नको. आणि त्या दिवसापासून, दुसऱ्या दिवसापासून जो समुद्र आतापर्यंत, ते कॅप्टन पंड्या जे आहेत ना ते सांगतात की आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये कधीच असं घडलं नाही की एवढा शांत कधी तो समुद्र बघितला नाही, असं कधीच घडलं नाही म्हणे. एवढा शांत सोडलीतपणे आम्ही तिथे पोहोचलो. आणि तो कॅप्टन पंड्या म्हणतात स्वामीजींना, स्वामीजी तुम्ही प्लीज आमच्यासोबत असं येत राहा.
म्हणजे आमचा प्रवास एकदम चांगला होईल. पण स्वामीजी इथे पोचले. मग जेव्हा ते पोचले इथे बोस्टन एक बंदर आहे तिथे पोहोचल्यानंतर मग त्यांना काही गोष्टी घ्यायच्या होत्या तिथे लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या वातावरणात राहण्यासाठी, गरम कपडे वगैरे अशा काही गोष्टी. तर तेव्हा ते त्या पंड्यासोबत थोडे फिरायला निघाले की कसं आहे अमेरिका थोडंसं. तर तिकडच्या मार्केट लाईनमध्ये जेव्हा ते फिरत होते तेव्हा त्यांनी ते वातावरण बघितलं अमेरिकेचं. ते म्हणलं अरे बाप रे, कसे लोक आहे ते, हे लोकांना शिष्टाचार नाही आहे, लोकांचं जीवन व्यसनाधीन लोक झालेले आहेत, उघडे नागडे इकडे तिकडे भटकत आहेत. आणि तिथलं वातावरण बघितलं, दुकानं बघितले, त्याच्या बिल्डबोर्डवर फोटोज बघितले. स्वामीजी म्हटले की काय दशा आहे ते तेव्हा या अमेरिकेचा, पाश्चिमात्य देशातल्या लोकांची. कसं काय यांचा उद्धार होईल, यांना कसं काय मी समजवू, माझी भाषा यांना कशी कळेल, माझा संदेश यांना कसा काय समजून त्यांना ते घेतील. आणि त्याच्यामुळे ते भगवंतांना प्रार्थना करायला लागले. त्या बंदरवर त्यांनी एक कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे मार्केन भागवत धर्म. बोडो कृपा कोयले कृष्णा अधमेर प्रती. मार्केन भागवत धर्म, त्याच्या लाईन आहे बोडो कृपा कोयले कृष्ण. खूप सुंदर भजन आहे, तुम्ही यूट्यूबवर टाका, घेऊन ते नंतर. आता नाही, बोडो कृपा कोयले कृष्ण, ते त्यांनी भजन लिहिलं. त्या भजनामध्ये ते म्हणतात कृष्णांना की हे कृष्णा, माझं नाव आहे भक्ती वेदांत, पण माझ्यामध्ये भक्ती पण नाही आहे आणि वेदांचं ज्ञान पण नाही आहे, पण माझं नाव तुम्ही सार्थक करा, असं ते कृष्णाला प्रार्थना करायचे. आणि ते म्हणतायत की या लोकांना माझा संदेश कसा काय कळेल माहिती नाही, पण तुम्ही माझ्याकडून वधवून घ्या, तुमचा संदेश त्यांच्यामध्ये परिणाम करेल. आणि स्वामीजी म्हणतायत की माझ्याकडे फक्त 2 गोष्टी होत्या ज्यांच्या विश्वासावर मी चाललो होतो. एक, माझ्यासोबत भागवतम होता. दुसरा, माझ्याकडे हरिनाम आहे आणि हरिनामावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामीजींचं हरिनामावर, हरे कृष्ण महामंत्रावर फुल विश्वास होता की हरिनामाची किमया आहे त्यांच्या हृदयात परिवर्तन करेल. आणि श्रीमद भागवतम म्हणून त्यांना एकदा विचारलं गेलं एका रिपोर्टरने की स्वामीजी तुम्ही भारतामध्ये अमेरिकेला प्रचारासाठी चालले. तर ते स्वामीजी म्हणतात की नाही, मी प्रचारासाठी नाही गेलो, हा श्रीमद भागवतम अमेरिकेत चालला आहे, मी त्यांच्यासोबत त्यांचा असिस्टंट म्हणून चाललो आहे. ही त्यांची भावना आहे स्वामीजींची. आणि मग जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली या भजनाद्वारे आणि मग निघाले. तर जेव्हा ते पोहोचले तिथे तेव्हा जनरली असं रिसीव्ह करायला लोक असतात ना, एअरपोर्टवर नाही का आजकाल असतात, हां, तसे रिसीव्ह करायला त्यांना कोण यायला पाहिजे होतं, पण त्यानं बघितलं कोणीच नाही आहे. मग स्वामीजी म्हणतायत, त्यांच्या डायरी एक पुस्तक आहे, एक बुक लिहिलं प्रभुपाद लीलामृत, त्याच्यामध्ये ते डायरी मेंटेन करायची. ते लिहितात की मी जेव्हा पोहोचतो तिथे तेव्हा मला माहिती नव्हतं की कुठे जायचं, लेफ्टला जायचं, राईटला जायचं, कुठल्या ठिकाणी जायचं, मला काहीच माहिती नव्हतं. आणि मी फक्त चालत होतो तिथे. आणि मग त्यांना जो ॲड्रेस मिळाला होता त्या ॲड्रेसवर ते बरोबर त्यांच्या घरी जाऊन पोहोचले, अग्रवालच्या घरी. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की अरे स्वामीजी असे साफरान कपड्यामध्ये आले. तेवढं अरे बापरे, आतापर्यंत कोण लोक आले नाही. मग जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी व्यवस्था करायला सुरुवात केली. एक त्यांना जागा दिली, त्यांच्या काही असायच्या गोष्टी ठेवायच्या, तर मग सब्जी वगैरे असायची, मग ठेवण्यासाठी जागा नव्हती. एक फ्रीज होता त्यांचा, तर त्यांच्या फ्रीजमध्ये वरच्या साईडला ते मच्छी मटण भरून ठेवायचे आणि स्वामीजी खालच्या ठिकाणी अशा एका कोपऱ्यात स्वतःच्या ज्या गोष्टी असतात त्या ठेवायच्या, असे राहिले. मग त्याची बायको अशी जरा मॉडर्न तिथलीच होती, अमेरिकेची, तिथल्याच मुलीची तिने लग्न केलं होतं सॅलीशी, गोपाळ त्यांना, गोपाळ अग्रवाल. त्याने अमेरिकेत गेला, सेटल झाला, तिथल्याच मुलीचं लग्न केलं, तिथली मुलगी म्हणजे तिथल्यासारखे. म्हणजे स्वामीजी ते आले, मग ती अशीच आपले ॲज युजल तिने काढला सिगरेट, फुकायला चालू केला. जेव्हा तिने सिगरेट काढला तेव्हा गोपाल तिकडनं तिला हुकून बस. स्वामीजी बसले, असे इशारा केला तिने. कधी कधी घरात असं करतात की नाही, पाहुणे आल्यानंतर हां, की असं काहीतरी समजा घेऊन आले, दूध किंवा काहीतरी घेऊन आले, आणि पाहुणा जेव्हा तो आग्रह करतो घरमालकाला, तुम्ही पण घ्या ना, तुम्ही पण घ्या ना. तो बोलतो नाही, नको 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 नको, तुम्ही घ्या, तुम्ही, मी आत्ताच घेतला आहे. बायको तिकडनं असं तेवढंच आहे.
कधी कधी तेवढं ते पाडा मी उद्या. तर हे घरून असं आग्रह करत इशारा करत इकडनं, अरे स्वामीजी आहेत, स्वामीजी सोबत बसून आहे. मग तिला काय समजत नाही. मग ती आली इकडनं आतमध्ये घरी, विचारतो का आला. ते बोलले अरे ते स्वामी आहेत, संन्यासी आहेत, वी शुड रिस्पेक्ट हिम. तर ती बोलते मी कुठे त्यांचा अनादर केला आहे. बोले अरे असं सिगरेट स्मोकिंग नाही करू शकत त्यांच्यासमोर तू. बोल त्याला काय झालं. ते आता हिला कसं काय समजावं आता संस्कार. मग त्यांनी सांगितलं नो असं नाही करू नये, स्वामीजी त्यांचा आपण असं रिस्पेक्ट केला पाहिजे. मग तिला फार जड जायचं ते, की हे नवीनच माझ्याच घरामध्ये मलाच बंदी, असं तिचा विचार होता. पण मग स्वामीजी म्हणायचे की मग त्यांच्या घरात काय काय बनायचं, शाकाहारी त्यांना जमत नव्हतं. मग स्वामीजी म्हणतात मी तुम्हाला बनवून खाऊ घालतो. मग ते म्हणा ठीक आहे. मग स्वामीजी भक्तिवेदांत स्वामीजी जेव्हा प्रभुपादजी जेव्हा हे करायला लागले, कुकिंग करायला लागले ते, त्यांच्या हाताची जी चव होती ते सगळे दिवाने झाले, त्यांचे फॅन झाले सगळे स्वामीजींचे. ही गोष्ट आम्हाला खूप आवडली म्हणे की त्यांनी असं बनवायचे प्रभुपादजी. ही खिचडी जी आहे इस्कॉन खिचडी, प्रभुपादांची रेसिपी. तर खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत. मग ते खूप त्यांना आवडायला लागले. आणि स्वामीजी ज्या पद्धतीने बोलायचे, प्रभुपादजी ज्या पद्धतीने बोलायचे, शिकवायचे, स्टोरीज सांगायचे, ते खूप ध्यानपूर्वक ऐकायला. तर 1965ला प्रभुपादजी गेले अमेरिकेमध्ये. त्यांना आज्ञा दिली होती 1922ला. गुरूंची आज्ञा पोस्टपॉन करू शकतो पण कॅन्सल करू शकत नाही. जर आपण गुरूंकडून आपल्याला जर मार्गदर्शन आज्ञा मिळत असेल तर आपण ते नाही म्हणू नाही शकत. पण पोस्टपॉन डिले करता येतं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. शक्य नाही आता लगेच, नंतर डिले म्हणजे एवढा डिले करू नये की पुढच्या जन्मात करेन. गुरुजी तुम्ही मला एक गोष्ट सांगितली ना, आता या जन्मात शक्य नाही ते, पुढच्या जन्मात करू नको. याच जन्मात पण थोडासा डिले केला तर ठीक आहे. प्रभुपादजीने ते 1965 साली प्रचार आरंभ केला. आणि मग तिथे जेव्हा ते राहत होते आणि तिथे मग त्यांचा एक मुलगा होता, छोटासा मुलगा होता त्यांचा. तो पण असं चालायला असं त्यांना बोट पकडून प्रभुपादजी चालायला शिकवायचे, चाल. आणि खरोखर प्रभुपादजी त्यांच्या घरचा एक सदस्य म्हणून राहायला लागले होते. आणि त्यांना खूप आवडत होतं ते की स्वामीजी आमच्यासोबत राहिले. काही दिवसामध्ये ते घरचा एक सदस्य म्हणून बनले. त्यांचा मनमिळाव स्वभाव होता. आणि मग ते मधल्या वेळात जायचे. आणि त्यांना माहिती आहे की स्वामीजींना जास्त वेळ आंघोळ करावी लागते. आणि अमेरिकेतले लोक हप्त्यामध्ये आंघोळ करतात. अमेरिकेत भारतामध्ये पण आजकाल थंडी असेल तर हार्डली आता तर दिवसातून एकदाच आंघोळ करतात लोक. सकाळी उठलं की आंघोळ, संध्याकाळी आंघोळ म्हणतो, संध्याकाळी आंघोळ करतात. कधी कधी मुलांना विचारतो आंघोळ केली का? बोल हो. बोल कधी केली? हो सकाळीच. मग आता संध्याकाळी पण करतात असे विचारतात मुलं. कधी संध्याकाळी पण करतात आंघोळ ना, संध्याकाळी पण करतात, दुपारी पण करतात. झोपून उठल्यानंतर आंघोळ केली पाहिजे. मग जेवढ्या वेळा झोपाल तेवढ्या वेळा आंघोळ करा म्हटल्यावर. मग तर प्रत्येक प्रवचनानंतर आंघोळ करायला पाहिजे. मग हो ना, पावसाळ्यात नाही ना, करायला पाहिजे. हिवाळ्यामध्ये पण करायला पाहिजे. हिवाळ्यात पण दात साफ करायचे रोज, है ना. तर स्वामीजी मग ते मध्ये प्रचाराला निघायचे. मग श्रीमद भागवतम घेऊन त्यांनी छापले होते ना, ते घेऊन निघायचे, लोकांना वाटायचे. कोणाला हवं आहे का तुम्ही वाचा. इंग्रजीमध्ये भाषांतर होतं. त्यांना समजवायचे, उपदेश करायचे, विकायचे भागवतम. त्यातून आलेला जो पैसा आहे तो प्रचारासाठी वापरायचे, ट्रॅव्हलिंगसाठी वापरायचे प्रभुपादजी. मग त्यांनी बघितलं की हळूहळू इथे या ठिकाणी राहून जास्त होणार नाही प्रचार. मग त्यांनी जागा चेंज केली आणि एका ठिकाणी एक सेंटर घेतला जिथे राहण्यासाठी त्यांना, जिथे त्यांचा सत्संग होईल. याच्या अगोदर जेव्हा ते इथे राहिले ना, तेव्हा फर्स्ट टाईम त्यांनी प्रचारासाठी जेव्हा निघाले बाहेर, तेव्हा बाहेर निघाले तेव्हा त्यांना एक गार्डन दिसले. एक गार्डन आहे, तो अजूनही तिथे एक झाड आहे मोठं. तर त्या झाडात काय पाहिजे, हे काय पाण्याची बॉटल आहे,
तर एक झाड आहे मोठा, एक बगीचा आहे तिथे. तिथे ते झाडाखाली बसून ते कीर्तन करायला बसले स्वामीजी. त्यांच्याकडे एक डुगडुगी होती. म्हणजे डुगडुगी काय असते? डुगडुगी म्हणजे ऑटो रिक्षा नाही, डुगडुगी ते वाजवण्याचं असतं. ते दुबुक दुबुक असं असतं बघ, असं गोल असं खंजिरी. त्याला खंजिरी नसते पण असं टुबुक असं ते आवाज असतं, ते होतं त्यांच्याकडे. तर त्याच्यावर ते बसले आणि त्याच्यावर कीर्तन करत होते. हरे कृष्णा हरे कृष्णा, एकच ठेवून डोळे मिटले त्याने आणि लगातार 3-4 तास लगातार कीर्तन करत होते. तर ते आजूबाजूला ते गार्डनमध्ये आता पण जरी गेले ना, आताची अवस्था अशी आहे, काही भक्त जातात. तो गार्डन तिथे त्या मोठ्या झाडाला नाव दिलं आहे. तिथे असं लिहिलं आहे तिथे की ही जागा आहे, इथे स्वामी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद इथे बसून त्यांनी पहिलं कीर्तन केलं आणि इथून सुरुवात झाली इस्कॉनची. असं तिथे जागा आहे तिथे. तर भक्तगण जातात ते दर्शन घ्यायला. पण त्या बगीच्याच्या झाडापर्यंत पोहोचण्यापर्यंत बापरे, कसे कसे जोडपे, कसे कसे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कशा अवस्थेत पडलेले असतात, इकडे तिकडे भटकले असतात. त्यांना सगळ्यांना तोडून म्हणजे इकडून तिकडून तिथपर्यंत पोहोचणं फार डिफिकल्ट आहे अवस्था तिथे. मग तिथे जेव्हा ते बसले तेव्हा ते कीर्तन करायला लागले, भगवंतांना इंटेन्स प्रार्थना करायला लागले. आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा बघतो तर काय 3-4 तासानंतर बरेच तरुणी असे त्या कीर्तनमध्ये असे हात वर करून नाचत होते कीर्तनमध्ये. त्यांनी बघितलं की लोकांमध्ये परिवर्तन हरिनामाचा होतो आहे. ते मग त्यांनी सांगितलं की असा असा सत्संग सुरू करणार आहे, भगवद्गीतेवर प्रवचन. तर प्रभुपादजीने पहिल्या सत्संगाला सुरुवात केली भगवद्गीतेवर. त्यांना एक जागा मिळाली रेंटवर आणि तिथे एक ते वस्तूंचं भांडार होतं, दुकान होतं. त्याला नाव त्यांनी दिलं होतं चुनं, मॅचलेस गिफ्ट. आणि ती जागा त्यांना सत्संगासाठी मिळाली होती. आणि ते सगळं मग बाकीचं सगळं जुनं नवीन भाडेकरू आला की जुन्या गोष्टी काढतो की नाही, तर त्यांनी जुन्या गोष्टी सगळ्या काढायला लावल्या होत्या. मग ते बोर्ड पण हे उतरवत होते. त्यांचे काही शिष्य आता आले होते, त्यांचे काही जे रेग्युलर प्रोग्रामला येणार आहे. तेव्हा मग प्रभुपाद म्हटलं की नाही ते नाव नका काढू, ते नाव राहू द्या. का? हाच नाव आपण वापरू, मॅचलेस गिफ्ट. मॅचलेस म्हणजे अतुलनीय भेट असं त्याचं नाव होतं. मग प्रभुपादांनी एक छोटं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव त्यांनी दिलं मॅचलेस गिफ्ट. त्याचं मराठीमध्ये त्याचं भाषांतर तो पण पुस्तक आहे. अनोखा, हिंदीमध्ये अनुपम भेट असं एक पुस्तक आहे त्या नावाने प्रभुपादांनी. खूप सुंदर पुस्तक आहे. एक अनुपम भेट, मॅचलेस गिफ्ट असं इंग्लिशमध्ये नाव आहे त्याचं. तर मग तिथे सत्संग सुरू झाले. मग स्वामीजी कधी कधी असे बाहेर निघायचे, लोक भेटायचे, त्यांना ते कार्ड द्यायचे, त्यांना ते ॲड्रेस द्यायचे की इथे भगवतीचा क्लास होतो. मग कधी कधी बाहेरचे लोक भेटायचे, ते म्हणतात अरे इंडियन साधू. मग काही लोक अट्रॅक्ट व्हायचे इंडियन गोष्टी, मग त्यांना भेटायचे. मग असं करता करता सत्संगाची संख्या वाढत गेली. मग स्वामीजी जेव्हा सत्संग घ्यायला लागले तेव्हा त्यांच्याकडे प्रसाद वाटायला काय नाही. ते एकटेच प्रवचनकार करणारे, एकटेच ऑर्गनायझर, सगळं तेच. नो साऊंड सिस्टीम. ते बोलायचे, कीर्तन करायचे, बोलायचे, लोक ऐकायचे. सत्संगला येऊन बसणारे लोक फार अजीबो गरीब राहायचे, मागे बसायचे. ते असे फाटके तुटके कपडे घालून यायचे श्रीमंत लोकांचे. फाटके तुटके कपडे म्हणजे समजून घ्या तुम्ही. असे येऊन बसायचे आणि पाय पसरून बसायचे, काही तर फार विचित्र प्रकारे बसायचे. तर मग स्वामीजी आपले कीर्तन करत राहायचे, त्यांना समजवत राहायचे. आणि मग त्यांना एक व्यक्तीने कोणतरी एक सफरचंद आणून दिला स्वामीजींना. मग त्यांनी त्याला भगवंतांना भोग लावला फोटोला. आणि त्याचे बघितलं स्वामीजी किती लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 जण आहेत. आणि बाहेर आहेत 5 जण, 31 जण आहेत. मग त्यांनी त्या एका सफरचंदचे 31 तुकडे केले आणि प्रत्येकाला एक एक तुकडा असा वाटून दिला महाप्रसाद. मग ते अशी अरेंजमेंट, असा महाप्रसादचा प्रकार सुरू झाला. तेव्हा मग कोणतरी काहीतरी भेटवस्तू द्यायचा, मग तो प्रभुपादजी कापून सगळ्यांना वाटून द्यायचे महाप्रसाद म्हणून. मग एकदा स्वामीजींनी विचार केला की चला आपण प्रसाद सुरू करूया सगळ्या भक्तांसाठी. मग त्याला पैसा लागतो. मग ते भागवतमचा जो खंड आहे ते विकायचे लोकांना. हे घ्या तुम्ही, वाचा, खूप महत्त्वाचं. त्यांना समजून सांगायचे, लोक घ्यायचे, विकत घ्यायचे. मग त्याला आलेला पैसा आहे त्याच्यातून ते सत्संगाचा खर्च करायचे. काही लोक थोडं डोनेशन द्यायचे.
रेंट भरण्यासाठी अशा प्रकारे चालायचं. मग स्वामीजी काय करायचे, एकटे जायचे सगळ्यात अगोदर किचनमध्ये, मग खिचडी बनवायची, कुकिंग करायचे. कुकिंग केल्यानंतर मग भक्तगण आलेले असायचे, मग येऊन प्रवचन द्यायचे. प्रवचन दिल्यानंतर मग त्यांना सांगायचे की हा प्रसाद आहे. मग त्यांना सगळ्यांना सर्विंग करायचे, वाढायचे. मग लोक घ्यायचे, बसायचे, खायचे. त्यांना खूप आवडायचं. आता म्हणलं अरे असा आयटम कधी खाल्लाच नाही आम्ही, अशी अशी चव कुठेच नाही आम्हाला भेटली. मग स्वामीजी म्हणायचे की तुम्ही फुल असा मानेपर्यंत खा, पोट भरून. पोट भरून नाही, मानेपर्यंत खा. एवढा खा की बस दुसरा काय खायची इच्छा झाली नाही पाहिजे, असं खाऊ घालायचे. ते खायचे सगळे, प्लेटा सगळे ठेवायचे आणि जायचे. मग सगळे गेल्यानंतर स्वामीजी ते भांडे घासायचे, साफसुथरा करायचे, झोपायचे, सकाळी उठायचे, परत त्यांचा मॉर्निंग प्रोग्राम आणि प्रचार कर, अशा सेवा करायचे. वयातला हे एक वयाचा 70वा वर्ष. 1965 झालं सुरुवात. 1966ला त्यांच्याकडे असे काय आता काही असे डोके थोडे तयार झाले. हे थोडे रेग्युलर भक्त आहेत. आता खिचडी बनवायला लागले, सेवा करायला लागले, कलेक्शन करायला लागले. ते मला की हां चांगला एक ग्रुप जमा होतो आहे आता. मग त्यांनी सांगितलं की आपण आता याला एक नाव देऊ, एक संस्था स्थापन करू. मग सगळे जमा होते, त्यांना काहीच माहिती नाही. अच्छा संस्था स्थापन, हां ही यस प्रभुपाद. तेव्हा त्यांना स्वामी म्हणत, यस स्वामीजी तुम्ही जे म्हणाल ते काहीतरी स्वामीजी म्हणतायत ना, हां यस काहीतरी चांगलंच करतील स्वामीजी, अशी त्यांची भावना होती. हां तर मग स्वामीजींनी मग विचार केला त्यांनी की काय नाव द्यायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की आपल्या संस्थेचं आपण नाव देऊया की इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, असं नाव त्यांनी सांगितलं. तुम्हाला कसं वाटतं आहे? मग तिथलं काही लोक म्हणतात की स्वामीजी कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये कृष्ण लोकांना माहिती नाही. इथल्या खूप लोकांना पश्चिम देशामध्ये कृष्ण म्हणजे काय माहिती नाही लोकांना, कृष्ण कोण. मग त्याच्यापेक्षा आपण असं टाकू इंटरनॅशनल सोसायटी फॉर गॉड कॉन्शियसनेस. गॉड सगळ्यांना माहिती, गॉड म्हणजे भगवान. मग ते जास्त रिलेट करतील लोक आणि जास्त लोक येतील. प्रॉपर म्हणजे नो कृष्ण कॉन्शियस. म्हणजे ठीक आहे स्वामीजी तुम्ही म्हणत असं, पण स्वामीजी असं का म्हणत होते बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही. आपले वरिष्ठ जे आपल्याला सांगतात ते आपल्याला समजत नाही. बऱ्याच वेळा आपला आर्ग्युमेंट असतो की अरे वाय गॉड कॉन्शियसनेस असलं चांगलं झालं असतं ना, प्रचार वाढला असतं ना. पण नाही, प्रभुपादांना माहीत होतं की भरपूर असे लोक आहेत की ते आपला गॉड घेऊन येतील तिथे, आहे की नाही. आणि 17 जणांचे 17 गॉड आहेत. आजकाल तर गल्लीमध्ये पण गॉड तयार होतात. ते म्हणतात की हे आमचे बाबा भगवान आहेत. त्याच्यामुळे प्रभुपादांना हे माहिती होतं. आणि प्रभुपाद म्हणतात नो कृष्ण कॉन्शियसनेस, कृष्ण इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहे. म्हणजे कोणाला काय बोलण्याची संधीच नाही पुढे. आणि मग संस्थेची स्थापना झाली आणि त्यांनी सांगितलं की मग संस्थेचे सभासद कोण कोण राहील. इंटरनॅशनल सोसायटी इस्कॉनचे, आंतरराष्ट्रीय संस्थेचे मेन बॉडी सभासद कोण कोण राहील. हां तू हां तुम्ही लोक या इथे सया मारा. येस स्वामीजी. काय संस्थेचे प्रिन्सिपल काय आहेत, 7 प्रिन्सिपल्स ऑफ इस्कॉन. तुम्ही बघा यूट्यूबवर तुम्हाला भेटेल, गुगलवर भेटेल. त्याचे हे केले, संस्था स्थापन झालं, सिग्नेचर मारल्या, वकील आले, हे केलं, झाले. बॉडी स्थापन 1966, 29 जुलै 1966 उद्याची तारीख आहे ज्या दिवशी इस्कॉन संस्थेची स्थापना झाली होती. एका वर्षामध्ये 1965ला सुरुवात झाली होती, 1966ला संस्थेची स्थापना झाली आणि तिथूनच प्रचार कार्य आगे धीरे धीरे वाढत गेला. किती स्ट्रगल आहे एका व्यक्तीचा संस्था स्थापन करण्यासाठी. कुठला व्यक्ती आहे, भारतातला व्यक्ती आहे, तिकडे जाऊन स्ट्रगल करतो आहे. आणि लोक म्हणतात की फार पैसेवाली संस्था आहे, अमेरिकेतली संस्था आहे, पैसा अमेरिकेत जातो, आहे ना. आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे हिस्ट्री. मग जेव्हा तिथे प्रभुपादजी राहायचे, मग संस्था स्थापन झाली, आता लोक तिथे यायला लागले. मग तिथे मग प्रभुपादजी एका बावरी म्हणून एक स्थान आहे तिथे. बावरी म्हणजे काय माहिती आहे का, आपण ज्याला म्हणू आपल्या भाषेमध्ये की झोपडपट्टी. पण झोपडपट्टी पण एक एरिया चांगली असते, पण ही बेवड्यांची झोपडपट्टी होती. म्हणजे तिथे जे आहेत ना बेवडे, ते खास करून हिप्पी त्यांना म्हणायचे त्या काळात. हिप्पी हा एक कल्ट आला होता. फक्त केस वाढवणाऱ्याने हिप्पी म्हणत नव्हते.
केस वाढवणं हा एक त्यांचा गुणधर्म असायचा. केस खूप वाढवलेला असायचे त्यांचे, पण ते नशेमध्ये राहायचे 24 तास. LSD वगैरे घ्यायचे आणि ते भगवान देवाला शोधण्याच्या मार्गावर निघायचे आणि युवा अवस्थेमध्ये. आणि त्या लोकांचा तेव्हाचा सिद्धांत काय होता माहिती आहे का? प्रभुपादजी जेव्हा गेले होते ना प्रचारासाठी 1965 त्या काळामध्ये, अबो 30 डोंट बिलीव्ह, त्यांचा एक स्लोगन होता, एक घोषवाक्य होतं त्यांचा. 30 वर्षाच्या वरच्या लोकांचं ऐकायचं नाही, हा त्यांचा एक घोषवाक्य होता की अजिबात ऐकायचं नाही 30 वर्षाच्या वयात, 30 वयोगटाच्या वरच्या लोकांचं. आईवडिलांचं तर ऐकणं सोडणं जातं. त्यांना प्रभुपादांनी मार्गदर्शन केलं. विचार करा किती टफ काम होतं, जे 70 वर्षाचे होते. आणि मग तिथे प्रभुपादजी बावरे भाऊ तिथं राहायचे, सेकंडला फ्लोअरला राहायचे ते. तर ते म्हणतात की खालून जेव्हा जायचे ते असे बरेच बेवढे असे दारू पिऊन पडलेले असायचे, उघडे बोगडे पडलेले असायचे, ते दारू पिऊन पडलेले असायचे. स्वामीजी वर जाताना कधी कधी ते काय ते स्वामीजी 10 रुपये द्या, पैसे मागायचे, दारू प्यायला पैसे मागायचे त्यांच्याकडून. किंवा त्यांच्याकडून सांगायचे की तुमच्याकडे थोडं दारू आहे का, तुमच्याकडे LSD आहे का, द्या ना प्लीज थोडं द्या ना. त्यांचे मागे लागायचे, त्यांचे पाय पकडायचे. मग अशा वस्तू त्यांना ते झिडकावून प्रभुपाद निघू वर जायचे. अशा ठिकाणी प्रभुपाद राहायचे. मग ते त्यांचा एक स्टुडंट होता त्यांच्यासोबत राहायचे ते, जो त्यांच्या सत्संगला यायचा. आणि त्या काळातला तो सगळ्यात सिन्सिअर व्यक्ती बाकीच्यांपेक्षा. मग तो थोडासा प्रचारासाठी मदत करायचा आणि तो जरा अध्यात्म वाटायचा, पण तो पण LSD घ्यायचा, नशा करायचा तो पण. आणि नशेमध्ये काय करायचा तो, नशेमध्ये बाथरूममध्ये खूप साबणाचा फेस करून टाकायचा कधी कधी. मग स्वामीजी म्हणतात की अरे तू असं करू नको, मी म्हातारा व्यक्ती, मी पडून जाईन त्याच्यावर. तर सांगितलं 2-3 वेळा, पण तो ऐकत नव्हता. एकदा तर खरंच खूप प्रभुपाद त्यांना सांगायला गेले जोरात, ओरडले प्रभुपाद त्याच्यावर की तू असं का करतोस. मग तेव्हा तो नशेमध्ये होता आणि तो खूप ओरडला प्रभुपादांवर आणि त्याला मारायला धावून आला. मग प्रभुपादांनी इमिजिएटली ती जागा सोडून दिली. तिथे असं त्याला मारायला धावून आला प्रभुपादांना. प्रभुपाद तसेच निघाले बाहेर, जसे होते अंगावर कपडे तसेच प्रभुपादजी खाली आले. त्यांचा टाईपरायटर पण तिथेच होता, त्यांचं वस्तू सगळ्या तिथे त्या रूममध्ये होत्या. प्रभुपादजी परत त्या रूममध्ये गेलेच नाही, कारण त्या माणसाचा भरोसा नाही तो काय करायचा. आणि प्रभुपादजी तसेच खाली उतरले आणि रस्त्यावर चालत गेले. मनामध्ये विचार चालू होते की अरे काय सोडून मी कुठे आलो आणि कशी अवस्था आहे, सगळं कसे लोक आहेत तिकडे, आता काय करू, मी कुठे जाऊ, कुठे चालले आहेत माहिती नाही आहे, कुठे काय करायचं आहे माहिती नाही, बस चालताय. बरेच पुढे गेल्यानंतर त्यांच्या मनात परत असं विचार आला की नाही, माझ्या गुरु महाराजांनी आज्ञा दिली की प्रचार झाला पाहिजे. प्रभुपादजी आले. मग बाकीच्या जे त्यांचे शिष्य जे लोक जोडले त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊन दुसरी जागा नियोजित केली. मग असं स्वामीजी त्या बोस्टन जो बंदर होता ना त्याच्यावर जायचे आणि त्यांचा जो इन्चार्ज असायचा ना त्याला ते विचारायचे की भारतात जाणारा आता जहाज कधी येईल. मग तो तिथला अधिकारी सांगायचा, स्वामीजी तुम्ही किती वेळा येऊन विचारताय, जात नाही, फक्त विचारत राहताय, जाते तो है नहीं, बार बार पूछते हो. त्याचे पुन्हा बरेच वेळा जाऊन विचारायचे की भारतात जाणारा एखादा जहाज कधी लागेल, भारतात जाणार का. कारण जेव्हा त्यांना फ्रस्ट्रेशन यायचं, जेव्हा त्यांना निराश यायची, जेव्हा त्यांना परेशानी व्हायची, त्यांना असं वाटतं की जाऊ दे मोडते, आणि येऊन बघायचे कधी भारतातला आहे. पण मग तिथे आल्यानंतर परत ते विचार करायचे की नाही, माझ्या गुरुची आज्ञा आहे, प्रचार केला पाहिजे, परत फिरून यायचे. म्हणून एखाद्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा एवढी सहजासहजी शक्य नाही ती. बऱ्याच वेळा आपल्याला निराशा पदरात पडेल. आणि प्रभुपादजींची तर खूप मोठी परीक्षा झाली तिथे, निराशा पदरात पडली त्यांची, पण तरी पण ते फिरून वापस यायचे. प्रवासामध्ये अशी अवस्था झाली होती, प्रचारामध्ये एवढा स्ट्रगल होता. आणि असे करता मग संस्थेची स्थापना झाली. आणि पुढे मग प्रभुपादजींनी प्रचार फार रॅपिडली सुरू केला. मग त्यातले काही जे भक्त, चांगले भक्त, जे सिन्सिअर भक्त आहेत, मग त्यांना प्रभुपादजींनी दीक्षा दिली, पहिली दीक्षा. त्याच्यामध्ये काही जुने जे फार सिनियर भक्त जे अजून आहेत, त्यांचा प्रचार, त्यांना दीक्षा दिली काही नाही. आणि मग त्यांना सांगितलं, दीक्षा दिली मग प्रभुपादजींनी, पहिली दीक्षा आहे. पहिली दीक्षेत नाव मग काय,
सगळे हे होतं, साधे रूल्स होते, साधे नियम होते. मग त्याला सांगितले की हां तुम्ही सगळे सिरियस लोक दिसताय, कोणाला दीक्षा घ्यायची उद्या सगळ्यांनी या, तुम्ही सगळ्यांना दीक्षाने आंघोळ करून या, स्वच्छ वस्त्र घालून या, दीक्षा देणारे दीक्षा द्यायला आले. दीक्षा दिला सगळ्यांना. प्रभुपाद म्हणतात की आता तुमचं कर्तव्य आहे गुरूंना वचन द्यायचं तुम्ही की 4 नियमाचं पालन करायचं आहे. ओके, ह्या 4 गोष्टी टाळायच्या आहेत. मांसाहार नाही, नशापान नाही, व्यभिचार नाही, जुगार नाही. ओके, येस स्वामीजी. मग काय, मग 16 माळाचा मग त्यात सांगितलं की 64 माळा रोज जप केल्या पाहिजेत हरे कृष्ण महामंत्राच्या. येस स्वामीजी. मग ते स्वामी सगळे शिष्य त्यांचे गेले तिकडे. परत त्यांनी विचार केला की अरे 64 माळा रोज करायचे म्हणजे 8 तास लागतील. मग आपण जॉब कधी करायचा, बायको पोरं हे त्यांना टाईम कधी द्यायचा, कसं काय व्हायचं 8 तास 64 माळा करणं शक्य नाही आपल्याला. तर सगळेजण जमून परत प्रभुपादांकडे गेले. ते म्हणतात की स्वामीजी 64 माळा आम्ही कसं काय करणार, आम्हाला शक्य नाही एवढं माळा जप करणं, आम्ही इकडे अमेरिकन लोक आहेत, आम्हाला इकडे असं आहे, एवढं काम करावं लागतं, एवढं लांब ट्रॅव्हल करावं लागतं. स्वामीजी म्हटलं बरं ठीक आहे 32 माळा करा रोज. मग ते यस प्रभुपाद, जय प्रभुपाद. परत आले इकडे, परत बघायला लागले का 32 माळा म्हटल्या तर अजून तरी पण 4 तास जातात. 4 तास जप करणं काय एवढं सोपं आहे का. परत आले स्वामीजींकडे. स्वामीजी म्हटलं 32 माळा पण जवळ जातात. चला येस स्वामीजी. स्वामीजी म्हटले, प्रभुपाद म्हटले 16 माळा रोज 16 माळा करा, आता याच्यापेक्षा कमी नाही. म्हणजे सगळे बघतो बोलले यस प्रभुपाद, जय प्रभुपाद, जय प्रभुपाद. का 16 माळा 2 तास फक्त रोज 16 माळा 2 तास. मग प्रभुपादांनी 16 माळा का दिल्या हे असं बार्गेन करून दिलं. आणि प्रभुपाद म्हटले मला माहीत होतं तुम्ही 64 माळा नाही करणार, तुम्ही 16 करा, पण मी अगोदर 16 म्हटलं असं तुम्ही अजून खाली करून गेलं असतं. म्हणून मी तुम्हाला बार्गेन करून 16 पर्यंत आणलं. ॲटलिस्ट एवढं तरी करा. तसं काही लोक म्हणतात की मग 16च माळा का बरं, असं कुठल्या गीतेमध्ये सांगितलेलं, भागवतमध्ये सांगितलेलं 16 माळा जप केलं पाहिजेत. नो, कृष्ण गीतेमध्ये म्हणतात सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः. कसं माझं कीर्तन करा, कसं माझं स्मरण करा, कसं माझं नामजप स्मरण करा. सततम कीर्तयन्तो माम 24 तास करा. करणारे 24 तास, मग 16 करा. 24 तास नाही करणार, मग 16 करा. कमीत कमी तेवढा 2 तास तरी बसून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अशा पद्धतीने 16 माळा. आणि मग त्यांचे शिष्य सुरू झाले. मग ते सेवा करायला लागले. मग काही शिष्य आले. मग एकदा काही शिष्य आले आणि स्वामीजींनी विचारले की स्वामीजी आम्ही बघतो काही दिवसापासून की तुम्हीच कुकिंग करताय, तुम्हीच आम्हाला सगळे खाऊ घालताय, नंतर तुम्ही सगळे भांडे घासताय, तर आम्ही पण थोडी मदत करू का. स्वामीजी म्हणतात मी वाट बघत होतो की तुम्ही कधी मला असं विचारा. तुम्हाला आता कळालं कमीत कमी, ठीक आहे मदत करू शकता. मग तेव्हा ते मदत करायला आले. मग काय मदत करणार, सब्जी कटिंग, मग त्याच्यानंतर भांडे साफ करणं, भांडे घासणं, त्यासाठी ग्रोसरी आणणं, या सगळ्या गोष्टीसाठी मग भक्तगण आता यायला लागले, सिरियस व्हायला लागले आणि मग येऊन सेवा करायला लागले. आणि मग सेवा करता करता जेव्हा ते अजून चांगले सिरियस व्हायला लागले, मग त्यातला एक त्या काळात कीथ म्हणून होते. कीथ, त्यांचं नाव अजूनही आहे प्रभुपाद लीलामृतमध्ये, कीथ. ते म्हटले की मला स्वामीजीसारखं बनायचं आहे. पण त्यांच्या केसांवर खूप प्रेम होतं त्याचं. पण मला शेविंग कसं करायची, मला स्वामीसारखं बनायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की मी स्वामीजी कसं कुकिंग करताय तसं मला कुकिंग शिकायची. मग ते पहिला व्यक्ती इस्कॉन पूर्ण जगभरातला सगळ्यात पहिला व्यक्ती जो प्रभुपादांसमोर कुकिंग शिकण्यासाठी प्रभुपादाजवळ आला, इंटरेस्टेड की मला शिकायचं आहे कुकिंग कशी करायची ती. आणि तो पहिला व्यक्ती प्रभुपादानंतर त्याने इस्कॉनमध्ये प्रसाद कसं बनवायचं ते शिकला तो, कीथ. आणि त्यांचं दीक्षा पहिलीच बॅच दीक्षेची होती. त्या कीथचं नाव झालं कीर्तनानंद स्वामी, कीर्तनानंद प्रभू. मग नंतर त्यांचा संन्यास झाला कीर्तनानंद स्वामी. तर ते कीर्तनानंद कीथ ते पहिले कुकिंग शिकले आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक शिकत गेले. अशा पद्धतीने प्रचार वाढत गेला. मग प्रभुपादजीने एक सेंटर, दुसरा सेंटर, तिसरा सेंटर प्रचार करत गेले. अमेरिकेमध्ये लगभग त्यावेळेस 200 ते 250 सेंटर प्रभुपादजींनी सुरू केले होते. त्याच्यानंतर बाहेरच्या देशामध्ये प्रचार सुरू केला. म्हणजे ते सिन्सिअर लोक भेटले, त्यांना ते वेगळ्या देशामध्ये पाठवायचे. मग 3 गृहस्थांचा 3 कपल होता. ती खूप मोठी एक स्टोरी आहे. 3 गृहस्थ कपल होते. त्यांनी पाठवलं इंग्लंडमध्ये, जा तिकडे प्रचार करा.
मग ते इंग्लंडमध्ये गेले, प्रभुपादांची आज्ञा माणूस झाला, ठीक आहे जायचं. एखाद्या गृहस्थांना पाठवणं कुठे कसं जातील ते घरसार सोडून, पण ते गेले, स्वामीजींची आज्ञा आहे, गेले तिघे पण. 3 कपल, नवीन नवीन लग्न झालं होतं त्यांचं, तिघे पण गेले. आणि तिथे जाऊन मग त्यांनी बघितलं की प्रचार वाढला पाहिजे, काय करायचं, राहण्यासाठी जागा नाही, रूम घ्यायला तर भाड्याला पैसे नाही आहेत. मग काही दिवस तर ते फ्लायओव्हर असतो ना, फ्लायओव्हरच्या खाली जागा असते ना, अशा ठिकाणी ते राहून त्यांनी दिवस काढले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बघितलं की आपलं काहीतरी केलं पाहिजे. इथे बीटल्स त्या काळामध्ये खूप फेमस होता. बीटल्स तुम्ही आता पण जर टाकलं ना यूट्यूबवर बीटल्स, तुम्हाला येतील त्यांचे. त्याच्यामध्ये जॉर्ज हॅरिसन नावाचा एक संगीतकार होता, ते गिटार वाजवायचा आणि गायचा पण खूप छान. जॉर्ज हॅरिसन, त्याचे खूप चांगले भजन्स आहेत. मग त्यांना ते भेटण्याची त्यांची मुलाखत प्रभुपादांशी झाली होती अगोदर. भारतामध्ये ते आले होते हिमालयन एशिया रेंजमध्ये, तेव्हा प्रभुपादांना तो व्यक्ती ओळखत होता. आणि हा व्यक्ती धार्मिक आहे हे यांना माहिती होतं. तिथे श्यामसुंदर प्रभू होते, ते 3 जे कपल होते ना त्यांच्यापैकी एक होते श्यामसुंदर प्रभू, गुरुदास प्रभू होते. मग यांनी विचार केला की आपण त्याची ओळख काढू आणि त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊन त्यांना ते भेटायला गेले. अपॉइंटमेंट घेतली, त्यांना भेटले, स्वामीजींबद्दल सांगितलं. आणि जॉर्ज हॅरिसन खूप खुश झाला की मला स्वामीजींना भेटायचं आहे म्हणून. आणि स्वामीजींना भेटून त्यांनी एक हरे कृष्ण एक रेकॉर्ड्स कीर्तनाची त्यांनी एक रेकॉर्डिंग केली जॉर्ज हॅरिसनने. आणि ती एवढी चालली, कारण त्यांचं नाव खूप होतं त्यावेळेस, बीटल्स संगीतकार म्हणून जॉर्ज हॅरिसनची लोकप्रियता किती होती तुम्हाला सांगू. एकदा त्याच्या वाढदिवसाला, असं रेकॉर्ड आहे बरं, 7 ट्रक भरून ग्रीटिंग कार्ड आले होते. 7 ट्रक भरून ग्रीटिंग कार्ड येणं म्हणजे किती फेमस व्यक्ती असेल तो. त्याला बघण्यासाठी लोकांची अशी लाईन लागायची ना. तो समजा जर समजा या घरामध्ये आहे, वरच्या माल्यावर आहे जॉर्ज हॅरिसन, सगळे दरवाजे बंद, कुठून जायला एंट्री नाही, सगळं बंदोबस्त. तर लोक काय करायचे, असे मागच्या दरवाजाला तिकडे मागच्या साईडला जायचे, बॅक साईडला जिथे फाउंडेशन आहे कंपाऊंडवर, तिकडे ते काय करायचे लोक, एकाला एक दही हंडीला कशी एकावर एक लाईन एक, तसे ते एकावर एक चढून सगळ्यात वरचा जो आहे ना, एक खालची विचारचे, दिसला का. तर तो अरे हात दिसला मला, ते एवढा खुश व्हायचा, मला जॉर्ज हॅरिसनचा हात दिसला. म्हणजे एवढा वेळ होता त्यांना, एवढा लोकप्रियता होती जॉर्ज हॅरिसनची. आणि त्यांचा एक माय स्वीट लॉर्ड नावाचा एक त्यांचा रेकॉर्ड, काय म्हणतात त्याला आजकाल, अल्बम असा तो अल्बम, तो एवढा फेमस झाला होता. अजून पण तुम्ही बघा माय स्वीट लॉर्ड, खूप सुंदर सॉन्ग आहे ते इंग्लिशमध्ये. तर ते रडले ॲक्च्युली ते गाताना. त्यांचा डिवोशन पण खूप चांगला होता. मग ते प्रभुपादांचे फार क्लोज बनले. ते प्रभुपादांना खूप मानायचे, ते गुरु मानायचे प्रभुपादांना. मग त्यांनी खूप प्रचार केला. अशा पद्धतीने जगभरामध्ये प्रचार वाढला. मग प्रभुपादांच्या कारकिर्दीमध्ये प्रभुपादांनी 107 मंदिरं त्यांनी बांधली होती. आणि 108वा जो मंदिर होता तो जुहू मोठं मंदिर जे आहे जुहूला, ते पण तिथे खूप सारा स्ट्रगल आहे. खूप लँडसाठी खूप भानगडी झाल्या. तिकडे एका व्यक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपल्या भक्तांना पैसे घेऊन घेतले, नंतर जागा दुसऱ्याला विकत होता. खूप 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 काय झालं. खूप मोठी हिस्ट्री आहे ती जुहू लँडची. आणि मग शेवटी ती निकाल आपल्या बाजून लागला आणि तो सुद्धा मंदिर आपल्यामध्ये आला. अशा पद्धतीने प्रभुपादांच्या कारकिर्दीमध्ये 108 मोठ्या मंदिराची निर्मिती केली प्रभुपादांची. किती वर्ष राहिले आपल्या ज्या पद्धतीने आपण बघतोय. 1965ला त्यांनी प्रचार सुरू केला. 1966ला इस्कॉनची स्थापना केली. आणि 1977ला प्रभुपादजी वारले, हा जग सोडून निघून गेले. किती वर्ष झाले? 10 वर्ष. 66 आणि 10 11 वर्ष. आणि 1965 वर्ष, 12 वर्ष. या 12 वर्षामध्ये ते जगभरामध्ये त्यांनी 12 ते 14 वेळा त्यांनी जग भ्रमण केलं. या 12 वर्षामध्ये पुढे जगभरामध्ये भ्रमण करायचे ते प्रचारासाठी. फ्लाईट. जर फ्लाईटचं असं जे ट्रॅव्हलिंग करतात ना फ्लाईटमध्ये, त्यांचा असा अनुभव ते म्हणतात की जसं प्रवासाचा थकवा असतो ना ट्रेनच्या प्रवासात, तसा फ्लाईटचा थकवा खूप जास्त असतो. त्याला ते म्हणतात की जेट लॅग, त्याला म्हणतात जेट लॅग.
म्हणजे जर तुम्ही तिकडनं उडून इकडे आले तर तुम्हाला जेट लॅग लागतो काही तास असेल तर. आणि त्याच्यामध्ये फरक काय पडतो, समजा आता भारतातून एखादा USA गेला, किती तासाची रनिंग आहे, साधारण 12 तासाची रनिंग आहे. तर इथे जर तुम्ही निघाले दुपारी आणि तिथे पोहोचले तर तिथे पण दुपार, मग प्रभुपाद ट्रॅव्हलिंगमध्ये काय झोपत नाही. तिथून निघाले तिथे दुपारी पोहोचले, मग आता काय झोपायचं, मग त्यांना तिथे गेल्यावर दुपारचा शेड्यूल चालू व्हायचं. असं प्रभुपादला त्यांना कधीच जेट लॅग लागत नव्हता. पण खूप जे भक्त फिरतायत आता पण ट्रॅव्हलिंग करतात, इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग, त्यांना खूप थकवा येतो, त्यांना झोपावं लागतं, खूप थकवा येतो. तर प्रभुपाद एवढ्या विशेष दिव्य स्तरावर पण प्रभुपादाने खूप हार्डवर्क केला. कशासाठी हार्डवर्क केला, सगळ्या भक्तांसाठी. आणि हे सगळा प्रचार केला 1966ला, स्थापना केली, त्याच्यानंतर मंदिराची निर्मिती केली. आणि मग प्रभुपाद जे फर्स्ट टाईम जेव्हा भारतामध्ये येत होते आपल्या काही शिष्यांना घेऊन गौर पौर्णिमेला, तर भारतामध्ये जेव्हा ते पहिल्यांदा येत होते तेव्हा ते जे 30 रुपये घेऊन गेले होते प्रभुपाद, ते 30 रुपये त्यांच्याकडे अजून होते. का? कारण ते इंडियन करन्सी होती, तिकडे खर्च झाली नाही. आणि त्यासाठी कुठला अकाउंट खोलणार आहेत ते 30 रुपयासाठी. ते 30 रुपये घेऊन आले ते भारतामध्ये. आणि इथे येताना, भारतामध्ये येताना त्यांना ते रिक्षा टांगा असतो ना, ते पकडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं होतं. तर तिथे पोहोचण्यामध्ये त्या माणसाने भारताच्याच माणसाने त्याला जास्त पैसे करून ते 30 रुपये घेऊन टाकले. म्हणजे जो आज इस्कॉनचं जे संस्थेची स्थापना आहे ती 0 बजेटपासून सुरू झाली. आणि प्रभुपादांचा एक कन्सेप्ट होता की प्रत्येक ठिकाणचं जे मंदिर आहे, प्रत्येक ठिकाणचं जे सेंटर आहे ते स्वयंनिर्भर पाहिजे, आत्मनिर्भर पाहिजे. ज्या ठिकाणी प्रचार कार्य सुरू केला तिथले जे लोकल भक्त आहेत त्यांनी तो मंदिर, ते स्थान, ते सेंटर मॅनेज करायचं आणि त्याचा प्रसार करायचा, वाढवायचा. आणि त्याचं जे काय साधन सामग्री, त्याचं जे काही लक्ष्मी, जे काही डोनेशन, जे काही येईल त्याचं अकाउंट त्याने प्रॉपर अकाउंट ठेवून त्याच मंदिराला त्याने लावायचं. इतर मंदिरात त्याला मदत करण्याची जर आवश्यकता असेल तर करू शकतो त्याच्या वैयक्तिक याच्यावर, पण प्रत्येक मंदिर हा स्वतःच्याच याच्यामध्ये आत्मनिर्भर असायला पाहिजे, असं प्रभुपादांचं म्हणणं होतं. आणि म्हणून प्रभुपादांनी ती कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी लागू केलं. आणि म्हणून तुम्ही कुठले पण मंदिर बघाल इस्कॉनचे, तर जसं भुसावळचं मंदिर आहे, ते भुसावळचं मंदिर भुसावळसाठी आहे. तिथला येणारं डोनेशन, तिथला येणारा पैसा, तिथला येणारं उत्पन्न त्या मंदिराच्या सेवेसाठी लागला जातो. आणि आता तिथे एक मोठं मंदिर बांधण्याचं एक प्रयोजन आहे. त्याच पद्धतीने जामनेरचं पण पुढे जाऊन असं होईल. मग नवीन सेंटरला जेव्हा आपण येतो तेव्हा जुन्या सेंटरची मदत घेऊन नवीन सेंटर सुरू करतो. आणि नवीन सेंटर सुरू झाला की मग तो आत्मनिर्भर होतो. तसं आता जामनेरचे आपले भक्त आहेत ते आता सगळे जवळजवळ आता आत्मनिर्भरच जवळजवळ होत आहेत. आपले गायकवाड प्रभू हे तांदळाची कधी उणीव भासू देत नाही. आपले चव्हाण प्रभू आहे ते सब्जी आणण्यापासून, कटिंग करण्यापासून, स्वतःच घेऊन येण्यापासून सगळे कसे मॅनेज करतात. अजून एक त्यांनी डोनर पण बघून ठेवले ज्याच्यामध्ये डाळ, त्याच्यानंतर खडा मसाला, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. त्याच्यानंतर अजून काय असतं आपलं, मग जन्माष्टमीला जे कलेक्शन आहे ते भक्तगण कलेक्शन करतात. सगळे भक्तगण एकत्र येतात. आणि मी आज भुसावळला सांगत होतो, आता मला फोन आला होता की भुसावळचे भक्त बोले आम्ही पण निघालो कलेक्शनला, खूप गर्दी म्हणे, खूप पावसाचं वातावरण इकडे आणि भक्त पण थोडे कमी आहेत, 8-10 जण आहेत. मग त्यांना सांगितलं की आम्ही दुपारी गेलो, पाऊस होता इकडे पण थोडा उशिरा सुरू झाला, 1-1.5 तास केला आम्ही आणि आमचं 5,000 रुपये झालं आमचं कलेक्शन. तुला अरे वा वा म्हणे, खूप छान झालं तुमचं कलेक्शन. म्हटलं सांगा सगळ्यांना आणि वाढवा तुमचं पण. तर इथले भक्त पण खूप मेहनत घेत आहेत, प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे प्रयत्न जसं आता हिस्ट्री बुकमध्ये आज नमूद झाला प्रभुपादांनी जे प्रचार कार्य सुरू केलं, तसं इतिहास घडवण्याची आपल्याला संधी आहे. इथे पुढे जाऊन जेव्हा इस्कॉन जामनेरचं एक मोठं मंदिर तयार होईल, एक भक्तांचा मोठा समूह तयार होईल, तेव्हा तिथे ह्या हिस्ट्री बुकमध्ये ही गोष्ट नमूद केली जाईल की त्या काळामध्ये वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज सम डिवोटीज. असे काही भक्त होते, सुरुवातीला यायचे. काही एक भक्त यायचे तो हॉल अरेंज करायचा, एक भक्त यायचे तो सब्जी कटिंग करायचे, एक भक्त यायचे ते कुकिंग करायचे. आपले आजकाल सगळ्यांनाच कुकिंग यायला लागले ना. विस्पते माताजीने प्रभूजींना शिकवून दिलं, आता ते मोकळे झाले.
आता ते उशिरा येतात. तर त्या हिस्ट्री बुकमध्ये सगळे हे करतील की पूर्वी तेव्हा असं 2024च्या जन्माष्टमीला या भक्तांनी असं कलेक्शन लागले होते, बाप रे जबरदस्त, असा असा स्कोअर करून टाकला होता. हे हिस्ट्री बुकमध्ये मेन्शन होईल. पहिला खिचडी इस्कॉन जामनेरमध्ये पहिला खिचडी बनवणारा बंदा पठ्या आपले हे विस्पुते प्रभू आणि विस्पुते माताजी आणि शिकणारे अजून हलवा आणि शिकणारे आमचे जे किचनची कोर टीम आहे, भामेरे माताजी, भामेरे फॅमिली, विस्पुते फॅमिली, सोनवणे फॅमिली, अजून कोण रेग्युलर आपले जे आहेत ते चव्हाण फॅमिली. तर हे अजून कोण, हां आपले हे सिसोदे फॅमिली, राजपूत फॅमिली कुठे असंच काय दिसत नाही. अच्छा माताजी, राजपूत माताजी, हां राजपूत फॅमिली. अजून कोण, हां पवार फॅमिली, आता थोडं जरा आजारी असल्यामुळे येत नाही. हे सगळे आपले रेग्युलर आणि सगळं मॅनेज करणारे. मग एक खिचडी बनवण्यापासून, हॉल अरेंज करण्यापासून, जाणारा बॅकअप भांडे घासण्यापासून, ही टीम अशी एक टीम आहे. तर ही याची नोंद राहणार आहे कुठेतरी कशाला, यूट्यूबवर राहणार आहे. ते रेकॉर्डिंग करणारे आमचे कॅमेरामॅन प्रतीक्षा भामेरे, सगळ्याच मुली गायत्री, राधिका, सगळ्यांच्या ह्या गोष्टी ज्या कॉन्ट्रीब्युशन आहे, हे कॉन्ट्रीब्युशन कायमचं राहणार आहे. त्याच्यामुळे आपण खूप मेहनत केली पाहिजे. भामेरे प्रभू बरोबर ना. हां आपल्याला संधी आहे आता आळस नाही केला पाहिजे. एक संधी मिळाली, भगवंताने एक संधी दिली आपल्याला. इतिहास बनवण्याची एक संधी आहे. मग असं होईल पुढे जाऊन की आमचा इस्कॉन जामनेरचा IYS इस्कॉन यूथ फोरम, आणि सगळ्यात सुरुवातीला येणारे मुलं आपले प्रथम येणारे प्रथमेश, यांचं नाव काय, भावेश, प्रथमेश भावेश. अजून 2 मुलं यायची अगोदर, गौरव पवार, अजून एक मुलगा यायचा. तुझं नाव काय, संदीप, सरनेम गाडेकर, संदीप गाडेकर. हे आपले गाडेकर प्रभू आहेत. हे भुसावळला पण असायचे. भुसावळला म्हणजे ट्रान्सफर झाली म्हणून इकडे आलं ना, इकडे सत्संगला येत आहे. तर हे सगळ्या गोष्टी नमूद होतील. भगवंत हे सगळं नोट डाऊन करत आहेत. प्रभुपादजी बघतायत की अच्छा नवीन सेंटर झालं आहे, वा छान, हे बघताय, एवढी मेहनत करतात, सेवा करतात, त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. प्रभुपादांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही स्टोरी सांगू रशियातली शेवटची स्टोरी, आणि आपल्याला बंद केला होता 9 राहायला. तर एक रशियामधली गोष्ट आहे. एक तिथे ना कम्युनिस्ट होता अगोदर. आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहे. सुरुवातीला ते प्रचार करणं फार कठीण होतं. लपून छपून बऱ्याच भक्तांनी ते प्रचार केला. इस्कॉनची स्थापना झाल्यानंतर तिथे छान मंदिर पण आहे तिथे. पण रशियामध्ये भरपूर प्रॉब्लेम होते. पण मध्ये की तिला बॅन पण केलं होतं त्याने. तर ही खूप इनिशियल स्टेजला होती तेव्हा. तर तेव्हा भक्तगण जर असे दिसले हरिनामाचा प्रचार करणारे, त्यांना सरळ ते जेलमध्ये टाकायचे. म्हणजे तुम्ही जर लोकांना सांगाल की सत्संगला या, हरेकृष्ण करा, नगर संकीर्तन काढा, असं केलं तर तुम्हाला लगेच उचलून ते जेलमध्ये टाकतील. आणि त्यांच्यावर एवढी कडक कारवाई की त्याचा एक सेपरेट, त्याच्यावर केसचा एक सेपरेट चार्ज लागला जातो त्याच्यावर. जसं मर्डरचा सेपरेट डिपार्टमेंट क्राईममध्ये ढकलला जातो त्याला, तसं याचा एक वेगळा त्याला चार्ज. का, त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं आहे आमच्या. बघा कसे नियम आहेत त्यांचे. जेलमध्ये टाकलं तिला. तर ती जेलमध्ये टाकले, तर जेलमध्ये येऊन प्रचार चालू केला त्याने तिथला कैद्यांना. तर ते म्हणलं अरे इथे बार भयंकर आहे, इथे हिला बाहेर सोडलं तरी प्रॉब्लेम, आतमध्ये असले तरी प्रॉब्लेम. एक मुलगी होती. त्या लोकांनी काय केलं, तिला बरबाद करायचं ठरवलं त्यांनी. मग त्याने एक तांत्रिकला बोलवलं आणि तांत्रिकला बोलवून त्याला सांगितलं की हिला चक्कर करून टाका, हिला सगळं विसरून टाका. त्या तांत्रिकने काय केलं, तिच्यावर काळी जादू तिच्यावर सोडली आणि तिच्यामध्ये एक भूत संचार करण्याचा प्रयत्न केला. एक भूत त्याच्यावर घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिला एकदम कसं तरी व्हायला लागलं. आता ती भक्त आहे, हरिनाम घेते, रोज जप करते, तिच्यावर सुद्धा तो भूत हावी व्हायला लागला.
मग तिने बघितलं का अरे काहीतरी होते, मला एकदम वेगळंच कसं तरी वाटतं आहे. मग तिने मोठ्याने पुकारायला लागली, ती हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रार्थना करायला लागली ती मोठ्याने. पण जसं ती हरे कृष्ण करते तसा भूत आतमध्ये घुसतोय. ते बोला अरे हे असं कसं होत आहे. जनरली आपल्याला म्हणतात ना की काय झालं तर हरे कृष्ण बोला. मग तिने बघितलं की हे काय काम करत नाही. मग तिने म्हटलं की मग तिने लगेच सुरुवात केली, नरसिंहदेव नरसिंहदेव नरसिंहदेव, नमस्ते नरसिंह. नरसिंह आरती चालू केली तिने. नरसिंह आरती चालू केली तरी पण काही प्रभाव नाही. तर तिला जाणवायला लागला की त्याचा प्रभाव तिच्या शरीरावर वाढतोय आणि तिचं शरीर भारी होताना तिला वाटायला लागलं. मग ती एकदम हेल्पलेस झाली आणि तिने बस काय नाही केला, हात जोडले आणि ती म्हणतात की प्रभुपादजी मी तुमच्या शरणामध्ये आलेले, आता तुम्हीच वाचवा, तुम्हीच माझे वाली आहेत. आणि ती म्हणायला लागली, नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामिन इति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. ती जेव्हा अशी प्रार्थना करायला लागली, नमो विष्णुपदाय जसं म्हणायला लागली तसं तो भूत उतरायला लागला. आणि तिला वाटलं की अरे प्रभाव कमी व्हायला लागला. तिने फार तीव्रतेने जय प्रभुपाद आणि तो प्रभुपाद प्रणिती तिने एवढा तीव्रतेने म्हणायला सुरुवात केली, तो भूत पूर्ण उतरलाय, गायब झाला. आणि तो भूत फुंकणारा जो माणूस होता तिथे तांत्रिक, तो असा एकदम वेडापिसा व्हायला लागला की हे काय होत आहे, तो कसं काय याचा प्रभाव कमी झाला. आणि ती पण स्त्री होती, ती करणारी होती ती. आणि तिने खूप प्रयत्न केला पण तिचं काय चालत नव्हतं. आणि मग शेवटी तिने, मग ते बाकीचे लोक होतात त्यांनी बघितलं ना अगोदर की काम होतंय म्हणून, मग ते लोक गेले. नंतर थोड्या वेळात ते लोक परत आले बघायला काय होत आहे. तर हिने आपला बोऱ्या बिस्तारा बंद केला आणि ती चालली होती. मग तिला पकडते, काय झालं तू चालीस पडत, नाही होणार म्हणे, शक्य नाही होणार. ते बोले का, ते म्हणे नाही होणार म्हणजे ते होतच नाही. ते बोले का होत नाही, म्हणजे तो फार शक्तिशाली माणूस आहे तिथे. म्हणजे कोण, तो तिथे काठी घेऊन बसला आहे म्हातारा माणूस. तो त्याला बघून मला खूप भीती वाटते म्हणे, मी काही नाही करू शकत. आणि ती निघून गेली तिथं. नंतर फक्त तिला दिसत होता. श्रील प्रभुपाद की. म्हणून प्रभुपादजी फार पॉवरफुल आहेत. असं नाही की प्रभुपादजी फक्त होते तेव्हाच गेले ना, अजूनसुद्धा भक्तांची काळजी घेत आहेत, जे त्यांचा आश्रय घेतात ते. तर त्याच्यामुळे प्रभुपादांची एक सेवा आहे ही, हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करणं. आणि त्यासाठी आपण कृष्णांचा आशीर्वाद तर मिळेल, प्रभुपादांचा विशेष आशीर्वाद मिळेल. आणि जिथे खरंच खूप आवश्यकता असते तिथे जर आपण मदत करतोय ना, आपल्याला खरंच खूप आशीर्वाद मिळतात, खूप आशीर्वाद मिळतात. मग तयार आहात जन्माष्टमीसाठी? हरी बोल. बाहेरचे भक्त आहेत का तयार? हरी बोल. तर मग जन्माष्टमी, या वर्षीची जन्माष्टमी मोठ्या स्वरूपात साजरी झाली पाहिजे. 2000 तरी कमीत कमी भक्त आले पाहिजे या जन्माष्टमीला. तर हॉल पूर्ण असा वाटला पाहिजे, पूर आलाय त्या हॉलमध्ये, भक्तांचा पूर आला असं वाटलं पाहिजे. जिकडे तिकडे नुसतं खालचा हॉल पूर्ण पॅक भरला पाहिजे. वरचं जे आहे गॅलरी आहे ती वरची बाल्कनीसारखी, ती पूर्ण पॅक भरली पाहिजे. इकडे रूम, इकडे सगळं खचाखच भरलं पाहिजे. आणि जे मॅनेजर्स आहेत आपले इकडे मॅनेजमेंट करणारे, त्यांना टेन्शन आलं पाहिजे की आता कुठे ठेवूया लोकांना. मग बाकीच्यांना अर्ध्यांना व्यवस्था प्रसादम हॉलमध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी खूप प्रयत्नाला लागा, मेहनतीला लागा, प्रभुपादांना संतुष्ट करण्यासाठी कृष्णाचा आशीर्वाद मिळाला. आहे सगळं तयार? उत्साहाने सगळं तयार व्हा. त्याच्याने आपले स्वतःचे घरचे प्रॉब्लेम्स असतील, आपले स्वतःचे हेल्थ इश्यू असतील, हे होतच राहतील, त्याला काही अंत नाही आहे. उलट तुम्ही कृष्ण भक्तीमध्ये लागा, भगवंताच्या सेवेमध्ये पूर्णपणे लागा, ते प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. आणि काही प्रॉब्लेम असे असतातच, सॉल्व्ह होण्यासाठी नसतातच ते. त्याला काही नाही करू शकत. त्यामुळे या जन्माष्टमीला तर कलेक्शन आहे आता, पावती बुक घेऊन चला, पावत्या घ्या, वाटा, सर्वांना आमंत्रण करा, पॅम्पलेट्स घेऊन जा, पावती बुक द्या, त्यांना जास्तीत जास्त भक्तांना सेवेमध्ये लावण्याचा प्रयत्न करा. यथाशक्तीने जेवढं शक्य होईल तेवढं लावण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यांनी सेवेची संधी द्या.
हरे कृष्णा। जय श्री श्री राधा मुरलीधर भगवान की जय। निताई गौरचंद्र भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की जय। गौर प्रेमानंदे हरि हरि। हरे कृष्णा। कोणाचा काय प्रश्न आहे? जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। इको देन थोडं। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे।
कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव
भगवान की जय, श्री प्रभुपाद की श्री श्री राधा मुरलीधर भगवान महाप्रसादे गोविंदे नमः ब्रह्मणे वैष्णवे